so blessed. A warm welcome to all our special invitees. Thank you for taking time out of your busy schedule to motivate and encourage our little stars. Dear parents, your presence means a lot of us. Thank you for your constant love, support, and trust. And of course, a heartfelt welcome to the heart of this celebration, that means our dear students. Today, this is your day and we can't wait to witness your talent, confidence and joy on this stage. Now, I request to our Honorable Principal Ma'am, please give the introduction about school. अभिमान आहे मला की मी भारताची नारी आहे. अभिमान आहे मला की मी महाराष्ट्राची कन्या आहे. अभिमान आहे मला की मी चाइल्डहुड इराची प्रिन्सिपल आहे. कारण येस 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 चाइल्डहुड इरा की जय. कारण आज जे डायरेक्टर आहेत आपले सुनील देसले सर, सरस्वती फाउंडेशनच्या वतीने आज जो जीवन गौरव पुरस्कार दिला जातोय, तर स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आज प्रत्यक्ष मृणालताईंना बघू. मृणालताईंसाठी जोरदार टाळ्या. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे अशी अनेक नावे घ्यावीशी वाटतात की ज्यांच्यामुळे आज आपल्या स्त्रीचं अस्तित्व शिक्षण क्षेत्रातही टिकून आहे. या सर्व दिग्गजांनी जे आपला जीव ओतून काम केलेलं आहे त्याचं फळ म्हणजे आज पुण्यासारख्या ठिकाणी शैक्षणिक महती वाढलेली आहे. पुण्यात इथं काय होणं? येस, आम्ही पुणेकर. काय नाही आहे इथे? पुणेकर रसिक, पुणेकर खवय्ये, पुणेकर कलाकार. आज पुण्यातूनच असे दिग्गज कलाकार निर्माण झाले. बघा तुम्ही, मराठी सर्व नटी आपल्या माधुरी दीक्षित असतील, मराठी कन्या आहेत ह्या सगळ्या, अश्विनी भावे असतील, मृणाल देव असतील, या सर्व महाराष्ट्रीयन कला भगिनींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार. फटाके उडले पाहिजे, ॲटम बॉम्ब उडले पाहिजेत, फटाके नाही. तुम्ही म्हणाल मॅडम मराठीत काय बोलताय, इंग्रजी शाळा आहे. पण सगळं जसं मी म्हणाले की मी भारताची कन्या याचा मला अभिमान आहे, तसा मला माझ्या मातृभाषेचाही अभिमान आहे. आणि म्हणून तिला सलाम देण्यासाठी मी पहिलं मराठीतच बोलले. कारण आपल्या मातृभाषेला ऑक्टोबरमध्ये काय मिळालंय? राजभाषा तर ती होतीच, पण आता उच्च लेवलला आपली मराठी भाषा तिचा सन्मान केला गेलाय. आणि या मातृभाषेसाठी जोरदार सलाम आणि टाळ्या. मातृभाषेचा विजय असो. मराठी मातृभाषेचा, मराठी मातृभाषेचा. कितीही इंग्लिशचं पेव फुटलं असेल ना, तरी मराठी मातृभाषेतूनच आज अनेक दिग्गज कलाकार, कलाकारच नाही तर अनेक मोठ्या पोस्टवरील लोक तुम्हाला पाहायला मिळतील. आता बोलते माझ्या शाळेविषयी. हो, मूल जन्माला काय म्हणताय? अहो, प्रेग्नंट राहिल्यापासून टेन्शन असतं ॲडमिशन कुठं घ्यायचं. आमची पुणेकर मंडळी तर चोखंदळ आहेत. अगदी जसं खाण्यासाठी चोखंदळ आहेत तसं ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा चोखंदळ आहेत. पूर्ण एरिया पालथा घालतील. पण आमची जी स्पेशल ही पुढे बसलेली मंडळी आहेत ना, हे खरोखर चोखंदळ आहेत की त्यांनी येस चाइल्डहुड इरासारख्या स्कूलचं नाविन्य ओळखलं आणि आमच्याकडे ते प्रवेश घ्यायला आले. यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, आपल्या शाळेला 5 स्टारच मिळतात. आणि ते केवळ तुमच्यामुळे, फक्त आणि फक्त माझ्या पॅरेंट्समुळे. या पॅरेंट्ससाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. चाइल्डहुड इरा, येस,
childhood era school has been known as a school that fulfills the dreams of all parents for the past 8 years. The entire school team tries to offer something innovative to the students and parents every year. The school has a total of 6 departments: daycare, playgroup, nursery, junior KG, senior KG, and TTC means teacher training course. Every child is different. Therefore, the entry of each child is a challenge for the entire our team. All the staff at the school take care of all the relationships like mother and father, sister and brother, and grandparents also. Every event is organized with the aim of promoting the social, emotional, educational, intellectual, and physical development of each child. Various programs are organized throughout the year, such as various days: Pink Day, Red Day, Yellow Day, etc. Birth anniversary, death anniversary, various competitions, sports, etc. From this, students achieve stage daring and confidently go to another school for further education. So, trust and see. Those who entrusted their children to us with trust, today those children are pursuing their further education in different educational institutions with confidently. I assure that the trust shown in me and my team will not be diminished anywhere, and we are rightfully asking for your cooperation to make such a school even bigger and bigger and bigger. Once again, thank you very much for my every parents and my team. Thank you very much. Thank you so much. थँक्स अ लॉट. मनपूर्वक धन्यवाद. सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनच्या द्वारा आयोजित आजचा हा भव्य दिव्य सरस्वती कलारत्न आणि सरस्वती जीवनगौरव पुरस्कार सोहळा हे आजच्या कार्यक्रमाचं खास आणि मुख्य आकर्षण. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनसाठी. मागील जवळजवळ 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन कार्यरत आहे. यापूर्वी माननीय सुनील देसले सरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी अर्थातच इंजिनिअरिंग कॉलेज त्यांचं होतं मॉटेक इंजिनिअरिंग कॉलेज. त्याच्यापासून अर्थात जेव्हा लोक चढतात तेव्हा खालून वर जातात, पण सरांनी कायमच उच्च दर्जापासून शेवटापर्यंतचं काम करण्यामध्ये आपला हातखंडा ठेवलेला आहे. आणि हेच वैशिष्ट्य ठेवत त्यांनी विचार केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काम करत असताना जेव्हा मोठ्या मुलांच्यासाठी आणि खरं तर पदवी आणि पदविका क्षेत्रामध्ये मी काम करतो, विशेष करून त्यांचं जे क्षेत्र आहे ते स्वतः इंजिनियर आहेत, त्यामुळे स्वतःच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षण क्षेत्र त्यासाठी मी विस्तृत करताना छोट्या मुलांना विसरायला नको, आणि म्हणूनच याच संकल्पनेमधून उदय झाला इरा किड्सचा आणि साकार झाली ही छोटीशी आपली ही स्कूल. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यासाठी होऊन जाऊ देत. आजचा कार्यक्रम खरं तर वार्षिक स्नेहसंमेलन ॲन्युअल डे फंक्शन इरा किड्सचं आहे, पण प्रतिवर्षी मागील जवळजवळ 25 वर्षाची परंपरा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनने राखली आहे. आणि ती परंपरा म्हणजे सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन प्रतिवर्षी दिग्गज कलाकारांना आणि त्यासोबतच प्रत्येक क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त असणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करतं पुरस्काराने. आजचा दुग्ध शर्करा योग आहे, कारण आज साहित्य, कला आणि संस्कृती याचा सुरेल संगम असणारी सर्वच मान्यवर आपल्या मंचावर असणार आहेत. त्या सर्व मान्यवरांना यथोचित आणि अर्थातच आदरपूर्वक घेऊन येण्याची विनंती मी संस्थेचे माननीय सुनीलजी देसले यांना विनंती करते की त्यांनी, मी मान्यवरांचा नामोल्लेख करते आहे, त्यांना सन्मानपूर्वक मंचावर निमंत्रित करून घेऊन यायचं आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणाऱ्या आणि सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा आजचा आनंदाचा दिवस जसं प्रिन्सिपल म्हणाल्या तसं खास आज व्यक्तिमत्व तितकंच छान आहे, ज्यांना
साहित्य आणि कला याचा तिन्हीचाही वारसा लाभलेल्या आपल्या सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनच्या पहिल्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी आहेत. त्यांना आदरपूर्वक घेऊन येण्याची विनंती मी माननीय सुनील देसले आणि सौ सुरेखा देसले यांना करते. माननीय प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी. आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास या दिग्गज व्यक्तिमत्वाला सन्मानित करण्यासाठी साहित्य क्षेत्रातलं तितकंच दिग्गज व्यक्तिमत्व निमंत्रित आहे. आणि अर्थातच ते व्यक्तिमत्व आहे प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक माननीय डॉक्टर दिलीप गरुड. आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आणि आत्ता अवघ्या काहीच वेळामध्ये ज्यांचं आगमन होईल असे स्त्री आणि स्त्री विश्वाला उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं बळ देणारं लिज्जत पापडचे सर्वा माननीय सुरेश कोते सर, त्यांचं अवघ्या काही वेळामध्ये इथे आगमन होतं आहे. तत्पूर्वी आज खास नेहरू युवा केंद्र संघटन केंद्र शासनाचा विभाग अर्थातच क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे युवा मंत्रालयाच्या या विभागाचे माननीय माजी उपसंचालक यशवंत मानखेडकर सर यांनाही मी मंचावर निमंत्रित करते. आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे साहित्य परिषदेसाठी खास साहित्यिक म्हणून काम करणारे आणि इरा किड्स आणि मॉडटेक एज्युकेशन फाउंडेशनचेच सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचे सर्वामध्ये असणाऱ्या टीममध्ये कायमच आमच्यासोबत असणारे माननीय पिंगळे सर आणि खास उपस्थित असणारे आपल्या सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचे स्नेही माननीय संजय अण्णा बराटे यांना मी मंचावर निमंत्रित करते. अण्णांना विनंती, कृपया त्यांनी मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. मंडळी, माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो. माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली आई आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायमचे विसावतो ती मातृभूमी. या दोन्हीही मातृवंदनाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची निवेदिका आणि अर्थातच आज सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा जो पुरस्कार सोहळा होणार आहे त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आम्ही कायमच मी आणि पिंगळे सर निवड समितीमध्ये काम करतो. त्या निवड समितीची संचालिका म्हणून आणि तुमच्या सगळ्यांची मैत्रीण म्हणून मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक शोभा कुलकर्णी स्वागत करते. खरं तर आजचा हा सोहळा दुग्ध शर्करा योग आहे. स्नेहसंमेलन इरा किड्सचं आणि सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा कलारत्न आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा. वळूयात आजच्या या मुख्य आकर्षणाकडे. अर्थातच या आजच्या दिवसाचं मुख्य आकर्षण म्हणजे सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा हा पुरस्कार सोहळा आणि या सोहळ्यासाठी खास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी संयोजन समितीला विनंती करेन. खरं तर आत्ता मी सन्मान घेते आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा आहे त्या व्यक्तिमत्वाचा नामोल्लेख करून मी त्यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करते, कारण यानंतर त्यांना आपल्या सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा जीवनगौरव प्रदान केला जाणार आहे. आणि अर्थातच सर्वप्रथम त्याच व्यक्तिमत्वाला मान्यवर म्हणून आपण सन्मानित करूयात आणि सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन माननीय सुनील देसले आणि सुरेखा देसले यांना. त्यांनी कृपया प्रसिद्ध अभिनेत्री, संस्कृती, कला आणि साहित्याचा सुरेल संगम अर्थात ताईच्या नावाचा यथोचित असा मी संधी विग्रह तुमच्यासमोर करणारच आहे, पण तत्पूर्वी ताईला मी समोर येण्याची विनंती करते आणि सर आणि मॅमना विनंती करते की कृपया त्यांना आत्ता मान्यवर प्रमुख पाहुण्या म्हणून सन्मानित करायचं आहे. खरं तर ताईच्या पुरस्काराच्या वेळी परिचय देण्यासाठी Most professionals don't lose authority because they make mistakes. They lose it in much simpler ways. For example, पूर्वी आता ताईचा सन्मान होतोय आणि ताईचा प्रमुख पाहुणा म्हणून सन्मान करून देताना मी फक्त एकाच लाईनमध्ये ताईचा सर्व परिचय देऊ इच्छिते, तो म्हणजे तिच्या नावाचा मी संधी विग्रह करते आहे. मृणाल. पहिला मृ म्हणजे मृदू स्वभाव आणि मृदू नम्र व्यक्तिमत्व आणि नाल याचा न पाण्याचा घेऊन आता मी नळाच्याने तिचा उल्लेख करते आहे. जी कायमच साहित्य, संस्कृती आणि कलेशी नाळ घालते आहे आणि जिने कायमच आपल्या नाजूक दिसण्याने सगळ्या रसिक प्रेक्षकाच्या मनावर भुरळ पाडली आहे आणि जी कायमच कितीही वर्षाची झाली तरी किसीचीच दिसते. अर्थातच आमच्या शिवानी रांगोळीची सासू म्हणून सुद्धा आजपर्यंत तिला पाहू शकत नाही. इतकी तरत तडकदार मृणाल ताई तिचा सन्मान करतात माननीय सुरेखा देसले आणि सुनीलजी देसले. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार आहे त्यांचा सन्मान आपण प्रथम घेऊयात. प्रसिद्ध साहित्यिक माननीय दिलीप गरुड सर यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय
सुनीलजी देसले आणि सुरेखा देसले यांना करते. साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या लेखणीने गरुड भरारी घेतलेली आहे असं व्यक्तिमत्व माननीय श्री दिलीप गरुड सर यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन माननीय सुनील देसले आणि माननीय सुरेखा देसले यांना. एका साहित्य क्षेत्रामध्ये लिहिलेल्या आवड असणारं व्यक्तिमत्व आणि आज खूप मी जसं म्हणाले तसं आज दुग्ध शर्करा योग आहे कारण आज हा पुरस्कार साहित्य संस्कृती आणि कलेचं त्रिवेणी संगम असणारं व्यक्तिमत्व सन्मानित होणार आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी साहित्य क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व आज इथे निमंत्रित आहे. त्यांचा सन्मानित संपन्न होतोय माननीय श्री दिलीपजी गरुड. धन्यवाद. आणि मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करेन. आणि खरं तर माननीय मृणालताई खास शूट मधून वेळ काढून अतिशय आपल्या कार्यबाहुल्यामधून व्यस्त वेळापत्रकामधून आपल्या पुण्यामध्ये आल्या. ताई आता पुण्यात जरी असल्या तरी मुंबईमधून ताई नाही आपल्याकडे आलेले आहे त्यामुळे ताईला खूप घाई आहे. पुण्यात तिचं शूट आहे, थोडे कार्यक्रमाचं शेड्यूल आहे म्हणून मी तुमचा कार्यक्रम खरं तर स्किप करून लगेच जीवन गौरवकडे वळती आहे. आणि अर्थातच आजचं मुख्य आकर्षण त्याकडे आपण वळतो आहोत, जीवन गौरव पुरस्कार सोहळा. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन की सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी कायमच मृणालताईसाठी ही माहिती 2 ओळीत देऊ इच्छिते. ताई, सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी मागच्या 22 वर्षापासून सरस्वती आयडॉल ते सरस्वती पुरस्कार सोहळा अशी खूप मोठी गरुड झेप घेतलेली आहे आणि तोच दुग्ध शर्करा योग आहे. कारण म्हणूनच आज तुला पहिला जो जीवन गौरव पुरस्कार प्रदान इथं होतो आहे त्यासाठी गरुड नावाच्याच व्यक्तिमत्वांना साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी गरुड भरारी घेतली आहे असं व्यक्तिमत्व खास निमंत्रित आहे. आणि निवड समितीवर कला क्षेत्रामध्ये असणारी मी नाट्य आणि कला संस्कृतीमध्ये काम करते आणि साहित्य क्षेत्रामध्ये पिंगळे सर काम करतात. आम्ही दोघं निवड समितीसाठी काम करतो म्हणून आम्हाला कायमच आनंद असतो की सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनसाठी अशी मान्यवर मंडळी आपल्याला पुरस्कारार्थी मिळतात. म्हणून जास्त वेळ न घालता लगेच जीवन गौरवकडे आपण वळतो आहोत. आणि अर्थातच मी जसं म्हणाले तसं सन्मान ताईचा झाला आहे पण ताईच्या जीवन गौरवसाठी ताईचा यथोचित असा परिचय देण्यासाठी अल्प परिचय द्यावा अशी मी नेहा देसले हिला विनंती करते आणि तिला निमंत्रित करते. तिने कृपया ताईचा परिचय इथे सादर करावा. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आज अशा एका व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना मला मनपूर्वक आनंद होतो ज्यांनी आपल्या अभिनयातून मराठी रसिकांच्या मनात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले. मराठी नाट्य, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री, दिग्दर्शिका व लेखिका माननीय सौ मृणाल देव कुलकर्णी. सरस्वती एज्युकेशनल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने गेली 23 वर्षे साहित्य, कला, नाट्य, चित्रपट, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सरस्वती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा मानाचा पुरस्कार मृणाल देव कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मृणाल कुलकर्णी यांनी मराठी व हिंदी नाट्य, दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वामी या गाजलेल्या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी साकारलेली रमाबाईंची भूमिका घराघरात लोकप्रिय झाली आणि त्यांच्या अभिनय प्रवासाला एक भक्कम सुरुवात मिळाली. इतिहासावर आधारित मालिका असोत किंवा चित्रपट, प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रामाणिकपणा, संयम आणि भावनिक खोली दाखवली आहे. लहानपणी आम्हा सर्व बालगोपाळांना आवडलेली सोनपरी ही मालिका तर माझी खास आवडती होती. सोनपरीने लहान मुलांच्या मनात वेगळेच जादुई विश्व निर्माण केले आणि एक जबरदस्त गाजलेली मालिका म्हणून ती आजही सर्वांच्या लक्षात आहे. अभिनयाबरोबर त्या एक संवेदनशील लेखिका आणि दिग्दर्शकही आहेत. त्यांचे
मेकअप उतरवल्यानंतर हे पुस्तक विशेष गाजले असून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले असून यावर्षी सरस्वती जीवन गौरव पुरस्कार हा त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित कला प्रवासाचा सन्मान आहे. मृणाल कुलकर्णी यांचा जीवन प्रवास हा नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. सातत्य, कष्ट आणि कलेवरील निष्ठा यांच्या जोरावर यश कसे मिळवता येते याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. या गौरव प्रसंगी माननीय मृणाल देव कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद नेहा. खरंच इतका छान परिचय ताईचा, आणि तुम्ही जसं सगळ्यांनी ऐकलत परिचयामधून तसं छोट्या लहान मुलांची सोनपरी, ती छोट्या लहान मुलांसाठी आदर्श असणारी जिजाऊ आज आपल्यामध्ये आहे. खरं तर इतिहास, संस्कृती आणि कलेचा ह्या त्रिवेणी संगम, कारण आपल्या आजोबांचा आणि आईचा साहित्याचा वारसा घेत स्वतः साहित्य क्षेत्रामध्ये लीलया तिची लेखणी वावर करते. त्यासोबतच स्वतःचा कलेचा वारसा पुढच्या पिढीलाही तिने संक्रमित केला आहे, कारण आज तिचा सुपुत्र स्वतः दिग्दर्शन आणि पडद्यासोबतच पडद्यावरही अधिराज्य गाजवतोय. तिची पुढची पिढी प्रसिद्ध अभिनेत्री, तुमच्या सगळ्यांच्या हृदयाची धडकन असणारी शिवानी रांगोळे ही आज कलाक्षेत्रामध्ये तिचं अधिराज्य गाजवण्यासाठी सगळ्या स्पर्धेमध्ये अग्रस्थानी आहे. अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये लीलया वावर असणाऱ्या गोड आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, खरं तर मी देसले सरांना म्हणेन की सर तुम्ही जीवन गौरव देताय, पण कुठल्या दृष्टीने ती इतकी तुम्हाला ज्येष्ठ वाटते, कारण आम्ही कोणीच तिला ज्येष्ठ कधी म्हणत नाही. कलाक्षेत्रामध्ये असणारी लोक तिला ज्येष्ठ म्हणणं म्हणजे आमच्याच शब्दांवर अन्याय होणे आहे ते, कारण कायमच कितीही वर्षाची झाली तर ताई 35च दिसणार आहे, कारण ती सोनपरी कायम सोनपरीच राहणार आहे. आणि म्हणूनच अशा तरुण तडफदार व्यक्तिमत्वाला सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा यावर्षीचा जीवन गौरव प्रदान होतो आहे. आणि म्हणूनच सन्मानपत्रही तितक्याच दिग्गज व्यक्तिमत्वाने लिहिलं आहे. अर्थातच प्रसिद्ध साहित्यिक आणि साहित्य परिषदेचे संचालक माननीय विदा पिंगळे यांना मी निमंत्रित करते आणि त्यांनी मानपत्राचं वाचन करावं अशी विनंती करते. मानपत्र लिहिताना सुद्धा बऱ्याचदा पेन अडखडतो, पण मृणालताईंचं मानपत्र लिहिताना इतका आनंद वाटला. व्यक्तिमत्व जेवढं सुंदर तेवढे शब्दसुद्धा सुंदर आले. पण छोटं मानपत्र आहे ताई, मी वाचून दाखवतो. सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन पुणे पुरस्कृत सरस्वती जीवन गौरव पुरस्कार 2025 मृणाल देव कुलकर्णी, सुप्रसिद्ध मराठी हिंदी नाट्य सिने कलावंत. सस्ने नमस्कार. मराठी आणि हिंदी नाट्य व चित्रपट क्षेत्रात गुणी कलावंत, दिग्दर्शक आणि लेखिका म्हणून तुम्ही केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. एक समृद्ध साहित्य परंपरेचा वारसा आपणास लाभला आहे. ऋषितुल्य व्यक्तिमत्व माननीय गोणे दांडेकरांची आपण नात आहात व ज्येष्ठ लेखिका डॉक्टर वीणा देव यांची लाडकी तुम्ही सोनपरी आहात. हा वारसा आपण आपल्या अभिनयातून, साहित्यातून, सात्विकतेतून अधिक समृद्ध केला आहे. लोकप्रिय कलावंत असण्यासोबत आदर्श व विवेकी व्यक्तिमत्व कसे असावे याचे आपण एक प्रेरणादायी उदाहरण आहात. स्वामी या दूरदर्शनवरील मालिकेतून आपल्या अभिनयाला यशस्वीपणे सुरुवात झाली. आपल्या अस्सल अभिनयातून अनेक ऐतिहासिक पात्रे रसिकांच्या काळजात कायमची कोरली गेली आहेत. आपण साकारलेल्या राजमाता जिजाऊ रमाबाई अजरामर भूमिका ठरल्या आहेत. आपण फक्त अभिनय क्षेत्रात नव्हे तर दिग्दर्शन, लेखन क्षेत्रात देखील आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. एक गुणी, प्रतिभावंत, प्रसन्न, सुंदर चेहऱ्याची अभिनेत्री म्हणून प्रत्येक मराठी माणसाला तुमचा अभिमान आहे. तुमचे जगणे सुद्धा अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहे. चेहऱ्यासोबत मनाचेही सौंदर्य तुम्हाला लाभलेले आहे. हे मला सर्वात महत्त्वाचं वाटतं की चेहऱ्यासोबत मनाचेही सौंदर्य आपणास लाभलेले आहे. नाट्य चित्रपट क्षेत्रात 3 दशकांहून अधिक काळ टिकून राहणे हे अस्सल प्रतिभावंत व मेहनती कलावंत असल्याशिवाय शक्य नाही. तुम्ही तुमच्या अभिनयातून मराठी रसिकांच्या मनावर आदराचे स्थान निर्माण केले आहे. मराठी नाट्य चित्रपट सृष्टीला अधिक समृद्ध करण्यात मृणालताई तुमचा मोठा वाटा आहे. अलीकडे शिवराज अष्टक चित्रपटांमध्ये तुमची प्रत्येक भूमिका अविस्मरणीय ठरली आहे.
एक अस्सल प्रतिभावंत हर हुन्नरी कलावंत म्हणून तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल या वर्षीचा सन्मानाचा सरस्वती जीवनगौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना संस्थेला मनस्वी आनंद होतो आहे. आपण पुरस्कार स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद. स्टेजवरचं पदार्पण पाहायला उत्सुक असलेले सर्व पालक, तुम्हा सगळ्यांना मी मनापासून नमस्कार करते आणि सुरुवातीलाच अत्यंत कृतज्ञता व्यक्त करते की या पहिल्या जीवन गौरव पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. जीवन गौरव पुरस्कार का दिला आहे असं मला थोडं धडधडलं, कारण कधी असं वाटतं की जीवन गौरव दिला म्हणजे आता बास करा, पुढच्या पिढीचं चाललंय बरं, त्यांचं चालू द्या, आता तुम्ही जरा थोडं साईडला व्हा, असं सांगण्याचा तर प्रयत्न नाही ना. पण मला असं वाटतं की अजून देण्यासारखं पुष्कळ आहे आणि ते देण्यासाठी एक पाठीवर शाबासकीची थाप असते. पुरस्काराचं नाव काहीही असलं तरी आपण त्यातून प्रोत्साहन घ्यायचं असतं, आपण त्यातून पुढे जाण्यासाठीचं मार्गदर्शन घ्यायचं असतं आणि सगळ्यांचा प्रेम आदर आपल्यासाठी आहे, कौतुक आहे, हे याची जाणीव फक्त म्हणजे पुरस्कार असतो. तर या पुरस्काराबद्दल खूप खूप मनापासून आभार. पिंगळे सर, आपण माझं नाव सुचवलं त्याबद्दल मनापासून आभार. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण कित्येक प्रेक्षक पालक आहेत, आताही अनेक पालक आहेत, आपल्या मुलांना सांभाळण्यात मग्न आहेत आणि त्यांचे इतके सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस बघायला आले आहेत आणि जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे दोन गोष्टी युक्तीच्या सांगेन म्हणते. मी स्वतःही अर्थातच पालक आहे. माझा मुलगा विराजस कुलकर्णी तुम्हाला माहिती आहे, सून आली आहे शिवानी रांगोळे. आणि मुलांना वाढवताना आपण काय विचार करतो हे दोन गोष्टींमध्ये फक्त तुम्हाला सांगते आणि थांबते. आपल्याला असं वाटतं की आपण उत्तम शाळेमध्ये मुलाला घातलं, जसं आज तुम्ही तुमची मुलं सरस्वती फाउंडेशनच्या शाळेमध्ये दाखल केलेली आहेत. तुम्ही बघताय हे सगळे शिक्षक त्यांच्यासाठी किती मनापासून काम करतायत, त्यांचं गॅदरिंगसाठी असेल किंवा शिक्षणासाठी असेल. देसले सरांचं मनापासून कौतुक की शिक्षणामध्ये त्यांना यावंसं वाटलं, यातच मला वाटतं त्यांचं खूप एक तर धैर्य आहे, एक वेगळा संकल्प आहे आणि पुढे काहीतरी समाजाला घडवण्याची इच्छा आहे. त्यामुळे अशा देसले सरांच्या शाळेमध्ये आपण मुलांना घातलं की झालं असं एक आपल्याला वाटत असतं. पण अगदी खरं सांगू, शाळेतले शिक्षक हे शाळेतलं मुलांची संपूर्ण जबाबदारी घेत असतात, त्यांना शिकवत असतात, त्यांना घडवण्याची जबाबदारी घेत असतात. पण शाळेत मुलं जास्तीत जास्त 8 तास असतात
आणि दिवसाला असतात 24 तास. त्यामुळे उरलेला वेळ आपली मुलं ही आपल्याबरोबर असतात, हे पालकांनी कधीही विसरता कामा नये. शाळा शाळेचा वाटा उचलतच असते मुलांना घडवण्यात, पण म्हणजे आपलं काम संपलं असं नाही, तर आपलं काम तिथून पुढे सुरू होतं. शाळेंनी जे सांगितलं आहे ते तर महत्त्वाचं आहेच, जे शिकवते ते तर महत्त्वाचं आहेच, पण आपण आपल्या मुलांना कसं घडवतो हे मला वाटतं जास्ती महत्त्वाचं आहे. आणि आज तर मला इतका आनंद झाला आहे, 3 छोटे छोटे परफॉर्मन्सेस पाहिले. माझ्या लक्षात आलं की शिक्षकांनाही पालकांना काहीतरी सांगायचं आहे. शाळेमध्ये मुलं गेली की हुश्य करून टी व्ही बघायला मोकळं असं नाही आहे. मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना खायला न लावता त्यांना आपण काय शिकवतो, त्यांना आपण काय वाचायला देतो, त्यांना आपण कोणत्या किल्ल्यावर घेऊन जातो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण त्यांची खेळांची ओळख करून दिली पाहिजे. शाळेत होतं ते होतच आहे, पण आपला वाटा आपण उचलतो का नाही हा प्रश्न प्रत्येक पालकांनी मला वाटतं स्वतःला विचारला पाहिजे. मी हे खूप जागरूक पद्धतीने माझ्या मुलांच्या बाबतीत केलं. माझ्या सगळ्या ओळखीच्या मुलांना, पालकांना मी हे नेहमी सांगते की पुस्तकं तुम्ही वाचाल तर मुलं वाचतील. मग तुम्ही म्हणता आमची मुलं वाचत नाहीत, कारण तुम्ही वाचत नाही. मुलं जे बघतात तसंच वागतात. त्यामुळे तुमच्याकडे बघत तुमची मुलं मोठी होणार आहेत हे लक्षात ठेवा. शाळा त्यांना उत्तम शिक्षण देईल, पण संस्कार द्यायचं काम हे निसंशय मातापित्यांचं आहे. त्यामुळे आपण सगळे आपली पुढची पिढी घडवण्यास कटिबद्ध आहोत. आपण त्यासाठी काम करतो, कष्ट करतो, पैसा मिळवतो, पण त्या नादामध्ये हे विसरून जातो की आपण मुलांना काय सांगितलं पाहिजे, काय शिकवलं पाहिजे, त्यांच्याशी काय बोललं पाहिजे, त्यांच्यासमोर कसं वागलं पाहिजे. मला चायनामधली एक गोष्ट नुकतीच माझ्या वाचनात आली की तिथले जे पालक आहेत ते मुलांना जेवायला कसं शिकवतात, तर जे मुलांनी खायला पाहिजे ते आधी पालक खातात आणि पालक सांगतात की हे खाल्लं ना की हे होतं, म्हणून आज आपण हे बनवलं आहे आणि आता आपण हे खाऊयात. नाही तर बऱ्याच घरांमध्ये मी सुद्धा अगदी बघते, माझ्या घरातही मला हा बदल करावा लागला की भाजी असली की तोंड मुरडलं जातं आणि मग आपण म्हणतो की मुलं सगळ्या भाज्या खात नाहीत, त्याला तेच लागतं, फास्ट फूडच लागतं. आपण बनवतो, आपण देतो म्हणून मुलं खातात. ती काही अजून एवढी आपल्याहून हुशार झाली नाहीत की ती बाहेर जाऊन आपलं आपलं खातील. त्यामुळे आपण मुलांना जे देणार तेच मुलं खाणार, आपण मुलांना जे शिकवणार तेच मुलं शिकणार. त्यामुळे मी पालकांना नम्र विनंती करते की मनोरंजन महत्त्वाचं आहे, पण ते किती काळ हे तुम्ही ठरवायला पाहिजे. घरात टी व्ही किती काळ चालू ठेवायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे आणि मुलांवर संस्कार करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी. त्यामुळे आज खरं लेक्चर ऐकायचा मूड नाही तुमचा, पण मला मिळाला आहे आज जीवन गौरव, त्यामुळे मी तर लेक्चरच दिलं पाहिजे. तर आपण सगळे आपल्या मुलांची वाढ आनंदाने बघूयात, त्यांना घडवूयात आणि एक उत्तम नागरिक बनण्यासाठी त्यांना मदत करूयात. आज या कार्यक्रमात मला बोलवलं, मला पुरस्कार दिला, त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. मी मुंबईला शूट करते. आमचं शिवराय अष्टकचा इथे उल्लेख झाला. शिवाजी महाराज की जय फक्त मुलांना म्हणायला शिकवायचं नाही, तर त्यांना शिवाजी महाराज म्हणजे काय हे समजलं पाहिजे. यासाठी आम्ही शिवाजी महाराजांवर 8 चित्रपट बनवण्याचा संकल्प सोडला. त्यातले काही चित्रपट तुम्ही बघितले असतील. फर्जंद, फतेह शिकस्त, शेर शिवराज, पावनखिंड असे 5 चित्रपट आत्तापर्यंत झाले आणि आता 6वा चित्रपट 30 तारखेला रिलीज होतोय. शिवराय आग्रा स्वारी, म्हणजे आग्र्याला काय काय घडलं आणि कशी सुटका झाली. तर मुलांना हा इतिहास कळला पाहिजे, म्हणून पालकांनी तो त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे. चित्रपट आवडतात तर या चित्रपटांना घेऊन गेलं पाहिजे, असा आमचा कुठेतरी प्रयत्न आहे आणि त्यासाठी या चित्रपटांची निर्मिती आहे. 30 तारखेला रिलीज आहे, त्याच्यामुळे अत्यंत व्यस्त दिनक्रम आहे, कारण प्रमोशनसाठी आम्हाला खूप ठिकाणी महाराष्ट्रभर फिरावं लागतं. त्यामुळे मला तुमची रजा घ्यायला लागते आहे, पण या सुंदर कार्यक्रमात मी तुमच्या समवेत काही क्षण घालवू शकले याचा मला खूप मनापासून आनंद होतो. संस्थेला, देसले सरांना आणि सर्व मान्यवरांना माझ्या शुभेच्छा. गरुड सरांचं भाषण माझं राहून जातं आहे, पण ते भाषण माझ्यापर्यंत पोचेल असं देसले सर व्यवस्था करतील अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद.
मनपूर्वक ताईला मला एक गोष्ट सांगायची आहे की ताई जीवनगौरव दिला आहे आणि मी जसं म्हणाले तसं ही नसे निवृत्ती ही नवीन जीवनाची नवीन आवृत्ती. कारण तुझ्यासाठी निवृत्ती हा शब्द डिक्शनरीत आम्ही ठेवलेला नाही आहे, कारण तू कायमच अशीच असणार आहेस आणि अशीच राहणार आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेल की ताईचं मनोगत तुम्ही ऐकलं आहे, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. कारण देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे असं व्यक्तिमत्व. आणि सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन आणि इरा किड्सच्या स्टाफच्या वतीने ताईचा सन्मान इथे संपन्न होतोय. सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनने जीवन गौरव पुरस्कार दिलाय. अख्खी इरा टीम ताईंचं कौतुक करायला आणि शुभेच्छा द्यायला स्टेजवर आलेली आहेत. सर्वांतर्फे ताईंसाठी जोरदार टाळ्या. मनपूर्वक धन्यवाद. आणि मृणाल ताई, खरं तर तुझी छोटी बहीण किंवा मैत्रीण म्हणून मी एक विनंती करू इच्छिते. 2 मिनिटाचा जर वेळ दिलास तर तू आपल्या आता अभिनयामध्ये कार्यरत असणारी सायली सांभारे तिच्या पुरस्कारासाठी तुझे हात लागावेत. 2च मिनिटासाठी मी विनंती करेन, तुझी क्षमा याचना करून, आणि फक्त 2 मिनिटात तिचा पुरस्कार घेऊयात, कारण तिला इच्छा असेल तुझे हात त्या पुरस्काराला लाभावेत म्हणून. म्हणूनच आता मी सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा कलारत्न पुरस्कार घेते आहे. यावर्षीच्या कलारत्न पुरस्कारासाठी खास वैशिष्ट्यताई, गेल्या वर्षी विजूदादाला म्हणजे विजय पटवर्धनना पुरस्कार होता. यावर्षी सायली सांभारे यांना यावर्षीचा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा सरस्वती कलारत्न पुरस्कार आहे. खरं तर तिचा परिचय खूप मोठा आहे, पण मी एकच सांगेन की तिचा परिचय देण्यात ताईचा वेळ जाईल, म्हणून मी एकाच छान अशा वाक्यामध्ये तिचा परिचय देते आणि तिला मंचावर निमंत्रित करते. सायली सांभारे खरं तर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका, अभिनेत्री. सध्या तुम्ही लपंडाव सिरियल बघता, त्या लपंडावमध्ये रुपाली भोसलेच्या अपोजिट व्याम रोल करणाऱ्या ह्या काकू तुम्ही त्यांना बघता. खरं तर माझी ही गोड मैत्रीण कुठल्याही दृष्टीने विलेनच्या रूपात नसते, पण पडद्यावर मात्र विलन साकारते. अनेक मालिकांमध्ये लीलया छान अभिनयाने स्वतःचं साम्राज्य निर्माण करणारी. स्वाभिमानमध्ये तुम्ही तिला पाहिलं, क्राईम पेट्रोल आणि वेगवेगळ्या सिरियल्समध्ये खूप अभिनय करत चित्रपटांमध्ये सुद्धा काम करणारी प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री सायली सांभारे यांना यावर्षीचा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा कला रत्न पुरस्कार प्रदान होतोय. सायलीला तिच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी जसं म्हणाले तसं देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. म्हणूनच त्या देखण्या हाताने या देखण्या हाताला सन्मानित केलं जाते. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट दोन्ही अभिनेत्रींसाठी. माननीय सुरेश कोते सर आलेत, लिज्जत पापडचे सर्व मी कोते सरांना मंचावर निमंत्रित करेन. सरांना विनंती करेन की या पुरस्काराला हात लावण्यासाठी आपणही पटकन यायचे. माननीय कोते सर आणि फोटोग्राफरना विनंती करेन की आपले मान्यवर प्रमुख पाहुणे आहेत त्यांनाही त्यामध्ये घ्या. माननीय सुरेश कोते सर, श्री लिज्जत पापड गृह उद्योग समूहाचे सर्व आणि महाराष्ट्रातलं अतिशय सामाजिक क्षेत्रामध्ये प्रथितयश नाव माननीय श्री सुरेश कोते सर. सरांना मनपूर्वक धन्यवाद देईन, कारण शिवाजीनगरला सर अतिशय महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होते, तिथून धावत पळत पुरस्कारासाठी पोहोचलेत. धन्यवाद. आणि मृणालताईला मनपूर्वक व्यक्तिशः आभार ताई, माझ्या विनंतीला मान देऊन थांबली. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करेन. आपण पुढच्या सोहळ्याकडे वळतो आहोत. आणि आजच्या या सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनद्वारा आयोजित भव्य अशा कलारत्न, जीवनगौरव आणि अर्थातच आदर्श दाम्पत्य पुरस्कार असा त्रिवेणी संगम असलेला हा पुरस्कार सोहळा. त्यातले 2 पुरस्कार आपण प्रदान केले आहेत. जीवनगौरव माननीय मृणालताईंना दिला आहे आपण, कारण ताईला कार्यबाहुल्यामुळे लवकरच मुंबईला पोहोचायचं, तिचं शूट आणि तिच्या प्रमोशन्स इव्हेंट चालू आहेत, त्यासाठी ताई जाणार आहे, म्हणून आपण ताईला अगोदरच जीवनगौरवने सन्मानित केलं. यानंतर आपण सरस्वती कलारत्न आपल्या प्रसिद्ध अभिनेत्री गायिका सायली सांभारे यांना आपण आत्ता प्रदान केला आहे. आणि आपण तिसऱ्या पुरस्काराकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा जरा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन आणि इरा किड्ससाठी टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत.
माननीय मृणालताईंना खरं तर वेळ नसल्यामुळे त्या थांबू शकल्या नाही, पण जर VIP मध्ये माननीय सुनील देसले सर असतील तर त्यांना विनंती आहे, त्यांनी मंचावर यायचं आहे. माननीय श्री सुनील देसले सर. आणि सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनने कायमच कला क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व व्यक्तिमत्वांना पाठीवरती प्रेमाची आणि पुरस्काराची थाप देण्यासाठी पुरस्कार दिलेत. पण मागच्या 20 वर्षापूर्वी सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी फक्त पुण्यात नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शाळा कॉलेजेससाठी म्हणजे ज्युनियर KG टू इंजिनियर अशा सर्वच विभागांमध्ये कायम एक छान असा उपक्रम राबवायचे, ज्या उपक्रमाची सर्वेसर्वा म्हणून मीच मागचे 20 वर्ष काम केलं. कारण सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनमध्ये 22 वर्षापूर्वी प्रिन्सिपल आणि अर्थातच ॲडमिन कोऑर्डिनेटर आणि एज्युकेट कोऑर्डिनेटर या दृष्टीने मी खूप काम केलं होतं. तेव्हा सरस्वती आयडॉल हा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन राबवत होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या नावलौकिक प्राप्त कित्येक संस्थांनी पुण्यामध्ये मर्यादित असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या कित्येक संस्थांनी पुण्यात येऊन 3 दिवस त्या फेस्टिवलमध्ये सादरीकरणासाठी शाळा सहभागी व्हायच्या. इतका मोठा नावलौकिक सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी सरस्वती आयडॉल या उपक्रमाच्या माध्यमाने त्यावेळेस साकार केला होता. तोच आयाम आणि तीच परंपरा पुढे ठेवत सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी पुढे हे पुरस्कार सोहळे चालू ठेवले. पुन्हा एकदा आपल्या सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनसाठी आणि इरा किड्ससाठी टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. मी पुनश्च एकदा माननीय सुनील देसले सरांना निमंत्रित करेन आणि आपल्या शिक्षिका आपल्या टीचर्स असतील तर त्यांना मी विनंती करेन की कृपया सरांना निरोप द्यायचा आणि आपल्या मंचावर बोलायचे, निमंत्रित करायचे. आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळे सिरियल पाहता का? मला वाटतं लेडीज बघतायत, हो की नाही? स्टार प्रवाह पाहता ना? स्टार प्रवाह पाहता की नाही? मराठी सिरियल स्टार प्रवाह. स्टार प्रवाहाची कुठली सिरियल तुम्हाला आवडते? जरा सिरियलची नावं सांगू शकाल का? काय तुम्हाला लपाछपी लपंडाव येतच नाही वाटतं? काय खेळले नाही का कधी लपाछपी आणि लपंडाव? अहो, लपंडाव मध्ये आपल्या अभिनयाने छुपे कारनामे करणाऱ्या अभिनेत्री आपल्यामध्ये आहेत. सायली सांभारे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. कारण सखीसाठी प्रेमाने वागणारी आणि तितकीच रुपाली भोसलेच्या विरोधात अंतर्गत कारनामे करणारी काकू आपल्यामध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सायली सांभारे यांच्यासाठी. माझी ही गोडगुणी मैत्रीण माझ्या स्वर आराधना बॅनरचा मुख्य भाग आहे. कारण माझं स्वतःचा स्वर आराधना बॅनर आहे ज्याच्यासाठी ती गाते. कारण ती मूळ पिंड असलेली शास्त्रीय उत्तम गायिका आहे. सारेगमपच्या सेगमेंटची जवळजवळ सेमीफायनलपर्यंत झेप घेतलेली प्रसिद्ध गायिका आहे आणि अभिनयामध्येही स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सायली सांभारे यांच्यासाठी होऊन जाऊ देत. आणि मंचावर आलेले आहेत माननीय सुनील देसले सर. आपण मान्यवरांचा सन्मान घेतो आहोत. आपल्या श्री लिज्जत पापड गृह उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय सुरेश कोते सर यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय देसले सर आणि देसले मॅम यांना करीन. कोते सरांना त्यांनी सन्मानित करायचे. आणि मी संयोजन समितीला विनंती करते, आपण मान्यवरांचा सन्मान घेतो आहोत. यानंतर माननीय कोते सरांचा सन्मान इथे संपन्न होतोय. खरं तर कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये बरेचसे बदल झाले. ताईला कार्यबाहुल्यामुळे पुढे जावं लागलं, म्हणून आपल्या मान्यवर सरांचं प्रास्ताविक सुद्धा बाकी आहे आणि त्यानंतर लगेचच आपण विदा पिंगळे सरांना मी निमंत्रित करणार आहे. I learned that ChatGPT works best with detailed prompts, but I hate typing them. So instead, I dictate them using Whisperflow while walking. When I'm walking, सुनील देसले सर यांना विनंती करते की कृपया त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. धमाकेदार साउंड के साथ नात अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व, टेक्निकल विभागात काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे माननीय श्री सुनील देसले. कार्यक्रमाला जरा विलंब झालाय आणि मृणालताईंना लवकर जायचं असल्यामुळे थोडेसे प्रोटोकॉल आपण कमी करून कार्यक्रमाचे पुढे आपण हे केलेलं आहे, त्याच्याबद्दल क्षमस्व. मी मान्यवरांचे मी पहिले सर्वप्रथम आभार मानतो आणि सॉरी म्हणतो, थोडंसं प्रोग्राममध्ये चेंज झाला. इट गिव्स मी प्लेजर टू वेलकम यू टू ऑल for the annual day of Childhood Era School
and Saraswati Awards. This event is not just celebration of our students' achievements, but also reflection of the dedication and hard work of our entire team. I am truly honored to stand before you today and express my gratitude to everyone who has been a part of this journey. सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो. आजच्या या विशेष कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या माननीय प्रमुख पाहुण्यांचे, उपस्थितांचे, शिष्यवर्गांचे मनपूर्वक आभार मानतो. मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज या व्यासपीठावर सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेत्री माननीय सौ मृणाल देव कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने माननीय डॉक्टर दिलीप गरुड ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते यांचा सन्मान केला आहे. त्यासाठी गुरुड सर स्वतः उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. माननीय श्री सुरेशजी कोते साहेब त्यांनी वेळात वेळ काढून, त्यांनाही पुढे कार्यक्रमालाही जायचं आहे आणि दुसऱ्या आउट ऑफ स्टेटलाही उद्या जायचं असल्यामुळे तरीही त्यांनी एक वेळ दिला आणि कार्यक्रमाला हजर राहिले. ते लिज्जत पापट महिला गृहोद्योग लिमिटेडचे माजी संचालक आहेत. यशवंतजी खेडकर, डेप्युटी डायरेक्टर नेहरू युवा केंद्र संघटन अँड खेल मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांनाही आपण एक पुरस्कार देणार आहोत. त्यांचे आभार आहे. माननीय विदा पिंगळे दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याकडे आपली संस्था म्हणून या ठिकाणी येतात आणि ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डायरेक्टरही आहेत. सर्व विषय निमंत्रित माननीय श्री अशोकजी नकाते, आमचे मित्र वारजे भूषण संजय अण्णा बराटे, माननीय सौ शोभाताई कुलकर्णी, माननीय श्री भाऊसाहेब जंजिरे या सगळ्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणि स्वागत. स्क्रिप्टमध्ये बरंच आहे, मी माझं स्क्रिप्ट इथं थांबवतो. पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. खरं तर माननीय पिंगळे सर साहित्यिक जरी असले तरी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, कारण स्वतः ते प्राध्यापक शिक्षक आहेत. सरांना जायचं आहे पण सरांनाही मी माफी मागते आणि थांबवते, कारण आता आपण पुरस्कार घेतो आहोत आणि तो पुरस्कार अशा व्यक्तिमत्वाला आहे जो पुरस्कार अनाऊन्स करताना मला व्यक्तिशः विशेष अभिमान, आनंद आणि गर्व वाटतो. कारण या दाम्पत्याला पुरस्कार सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन यावर्षी देते आहे आणि मानखेडकर सर, मला आनंद यासाठी वाटतो कारण मी आज एकटीच आहे, पण आज दुग्ध शर्करा योग आहे, कारण आदर्श दाम्पत्य पुरस्कार आज मानखेडकर सरांना आहे आणि गेल्या वर्षीचा पहिला आदर्श दाम्पत्य पुरस्कार मला आणि माझ्या पती परमेश्वरांना संस्थेने दिला होता. आज दुग्ध शर्करा योग तिसरा आहे कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, पण माझे मिस्टर ऑन ड्युटी आहेत आणि त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण आज अशा व्यक्तिमत्वाला पुरस्कार हँडओव्हर माझ्या वतीने होतोय आणि ते व्यक्तिमत्व, ते दाम्पत्य असं आहे ज्याच्यासाठी मला खूप अभिमान वाटतो ज्यांचा परिचय देताना. कारण या व्यक्तिमत्वाबरोबर मी मागील 21 वर्ष काम करते. माननीय संजय अण्णांना, माननीय गरुड सरांना, कोते सरांना, पिंगळे सरांना, कारण पिंगळे सरांनी कोते सर ओळखतात मानखेडकर सरांना, गरुड सरही ओळखत असतील, कारण या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना मला अभिमान यासाठी वाटतो की महाराष्ट्र नाही तर देशातलं कुठलंही राज्य नाही ज्या राज्यामध्ये या व्यक्तिमत्वाचं नाव माहिती नाही, यांना कोणी ओळखत नाही. कारण केंद्र शासनाचा नेहरू आणि क्रीडा मंत्रालयाचा नेहरू युवा केंद्र विभाग या व्यक्तिमत्वाने तब्बल कित्येक वर्ष, 60 वर्ष यावर राज्य केलं आहे. कारण हे महाराष्ट्र आणि गोवाचे उपसंचालक म्हणून आत्ता नुकतेच निवृत्त झालेत माननीय श्री यशवंत मानखेडकर सर. कारण केंद्र शासनाचा हा विभाग गोवा आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी सांभाळला
आणि त्यांना सपत्नीक हा पुरस्कार, आदर्श दाम्पत्य पुरस्कार दिला जातोय. त्यांच्यासाठी आहेत आजच्या त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ मीरा यशवंत मानखेडकर. कारण या दाम्पत्याला हा पुरस्कार प्रदान करताना अभिमान आणि आनंद यासाठी वाटतो की मीरा मॅमनी सरांच्या करिअरसाठी स्वतःचं करिअर सोडलं. कारण मीरा मॅम या प्रसिद्ध हिंदी, मराठी आणि आई साहेबांनाही विनंती, त्यांनी मंचावर यायचं आहे. माननीय आईंनाही विनंती आहे, तुमच्या लेक सुनेला हा पुरस्कार आहे तेव्हा त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्हीही मंचावर यायचं आहे. माननीय आई खास त्यासाठी आशीर्वादाला इथे आहेत. माननीय यशवंतजी मानखेडकर आणि सौ मीरा यशवंतजी मानखेडकर हे दाम्पत्य अतिशय उच्च शिक्षित आहे. सरांच्या विषयी आज त्यांची सगळीच गुपितं उलगडणार आहे मी, कारण निवेदनामध्ये मला तो अधिकार आहे. कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा लव्ह मॅरेज हा प्रकारही नव्हता तेव्हा सरांनी लव्ह मॅरेज केलंय आणि अतिशय सक्सेसफुल असणार हे लव्ह मॅरेज. कारण मॅम या फक्त महाराष्ट्रीयन सुद्धा नाही आहेत, नॉन महाराष्ट्रीयन असणाऱ्या, ज्यांची मदर टंग सुद्धा मराठी नव्हती, इंग्लिशमध्येच कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालेलं, इंग्लिशशिवाय काहीही येत नसणाऱ्या, इंग्लिश लिटरेचरच्या त्या ट्रेनर आहेत केंद्र शासनाच्या. आणि तिथेच सरांची आणि मॅमची भेट झाली आणि हे युगल तिथं भेटलं. आणि आईंना मंचावर यासाठी निमंत्रित केलं की त्या काळामध्ये मुलाला तू कर विवाह, अर्थातच लव्ह मॅरेज, प्रेमविवाह, त्यासाठी मी आहे असं पाठीशी हात देणाऱ्या त्यांच्या मातोश्री मंचावर आहेत. आणि आज त्यांच्या दोन्हीही मुली परदेशामध्ये परदेशी कंपन्यांबरोबरच त्यांची छोटी मुलगी पूजा यशवंत मानखेडकर आपल्या भारताची ब्रँड अँबॅसेडर म्हणून तिने ग्रीक, जर्मन आणि अनेक देशांमध्ये काम केलंय. अशी मुलं घडवणारं हे दाम्पत्य. त्यांची मोठी मुलगी एका इंटरनॅशनल कंपनीची CEO आहे आणि सर स्वतः मागच्या 8-9 महिन्यापूर्वीच केंद्र शासनाच्या क्रीडा आणि युवा मंत्रालयाचे उपसंचालक म्हणून निवृत्त झालेत. मॅम आजही स्वतः काम करतात, त्या इंग्लिशच्या ट्रेनर आहेत. त्यांना सन्मानित केले महाराष्ट्र शासनाच्या, या केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या व्यक्तिमत्वाला सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी आदर्श दाम्पत्य पुरस्काराने. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करेन आणि यानंतर लगेचच मी मनोगताकडे वळती आहे. आणि अर्थातच मनोगत अशा व्यक्तिमत्वाचं ज्यांच्या नावामध्येच साहित्य समावलेलं आहे. माननीय पिंगळे सरांना मी निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते कृपया मनोगत व्यक्त करावं. सायलीला मी विनंती करते की साईने मंचावर येऊन बसायचं आहे. सायलीला विनंती, कृपया तिने पुरस्कारार्थी म्हणून मंचावर येऊन बसायचं आहे. आणि अर्थात पिंगळे सरांना बोलण्यापूर्वी तुमचा सन्मान बाकी आहे आणि तो घेण्याची विनंती मी देसले सरांना करते. घरचे जरी असलात तरी अहो निवड समितीचे तुम्ही माझ्याबरोबर आहात, त्यामुळे त्या निवड समितीचे दुसरे सदस्य म्हणून तुमचा सन्मान नाही घेतला तर मला माईकवर थांबता येणार नाही. त्यामुळे पुरस्कार निवड समितीचे माननीय श्री विदा पिंगळे सर यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय देसले सरांना करते. माननीय पिंगळे सरांनी आणि मी मागचे 22 वर्ष जवळजवळ ना पिंगळे सर सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन बरोबर काम करतोय आणि पुरस्कार निवड समितीवर सर आणि मी आहोत. सरांचा सन्मान पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून आणि हिरे माणिक रत्न त्यांनी देतात, त्यांना सन्मानित करण्यासाठी देसले मॅम आणि सरांना विनंती करते की कृपया त्यांनी सरांना सन्मानित करायचं. मनपूर्वक धन्यवाद सर. असेच वेगवेगळे रत्न आपल्या पुरस्कारासाठी तुम्ही माझ्यासोबत देत राहा, कारण पुढच्या वर्षी पुरस्कारार्थी यायचेत माझ्यासाठी. धन्यवाद. आणि यानंतर माझ्या शब्दाला अल्पविराम आणि सरांना विनंती, कृपया त्यांनी मनोगत व्यक्त करावं. एक आगळं वेगळंपण आणि नाविन्य जपणारी संस्था म्हणजे सरस्वती एज्युकेशनल फाउंडेशन. आणि गेली 20-21 वर्षे मी या संस्थेची जोडून आहे. माणसं चांगली असली की काम देखील चांगलं होऊ शकतं. काही माणसं वरून दिसायला चांगली असतात पण काम चांगलं करत नाही. पण देसले दाम्पत्यांचं वैशिष्ट्य असं आहे, ते बाहेरूनही शुद्ध आहेत आणि आतूनही अगदी शुद्ध आहेत. काही माणसं आतूनही देखणी असतात आणि बाहेरूनही देखणी असतात, ज्यांचं कामही खऱ्या अर्थाने देखणं असतं. अशी ही देखण्या हातांनी सुरू केलेली चांगली संस्था म्हणजे सरस्वती एज्युकेशनल फाउंडेशन आहे. मी अगदी त्यांचा मित्र म्हणून संस्थेसोबत काम करतो आणि सरांनी इच्छा व्यक्त केली की आमच्या पालकांचा समोर, मुलांचा समोर कोणीतरी आदर्श व्यक्ती आणलं पाहिजे. आणि मृणाल देव कुलकर्णी
मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. मी त्यांना विनंती केली की ताई तुम्ही आलं पाहिजे, आमच्या पालकांशी बोललं पाहिजे, आमच्या मुलांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे. आणि त्यांनी सर आपला वेळ राखला, आपला शब्द पाडला. त्यांनी त्या ठिकाणी आलेत मृणालताई कुलकर्णी. आणि ज्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार दिला ते मराठी साहित्यातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, मार्गदर्शक आदरणीय दिलीप गरुड सर, ज्यांना आपण आता सपत्नीक पुरस्कार दिला. सर मला ह्या ठिकाणी आचार्य अत्रेंचं एक वाक्य आठवलं. अत्रे नेहमी असं म्हणायचे, ज्याला बायको चांगली मिळाली त्याचा संसार सुखाचा होतो, नाहीतर मराठी माणसाचं अर्ध आयुष्य बायकोशी भांडणात जातं. तुम्ही सर नशीबवान आहात की वहिनींनी तुम्हाला समर्थ साथ दिली, कारण बायकोचा साथ असल्याशिवाय पुरुषाला व्यासपीठावर बसण्याचं सामर्थ्य लाभत नाही. तुमचं देखील दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आईसाहेब आहेत, आमचे मित्र आदरणीय संजय अण्णा बराटे आणि लिज्जत पापड ही अशी एक संस्था आहे की ज्या हातांनी अनेक गरिबांची चूल पेटवली, अनेक गरीब महिलांच्या हाताला काम दिलं आणि त्या उत्पन्नातला काही भाग आपण समाजाच्या भल्यासाठी वापरला पाहिजे. या भूमिकेतून लिज्जत पापडचं ज्यांनी व्यवस्थापन केलं करतायत ते आमचे मित्र आदरणीय सुरेश कोते सर, निवेदिका शोभा कुलकर्णी मॅडम की ज्यांना ऐकणं, त्यांचं निवेदन ऐकणं म्हणजे एक मोठा आनंद सोहळा असतो. शोभाताई, प्राचार्य पवार मॅडम, समोर बसलेले सर्व पालक, मी जास्त काही बोलत नाही. आज आमच्या जंजिरे वहिनींना सुद्धा पुरस्कार मिळणार आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो. ताई तुमचं अभिनंदन करतो. अगदी 2-3 मिनिटामध्ये भूमिका मांडतो की गॅदरिंग संस्था का घेते, की या लहान लहान अगदी चिमुकल्यांना व्यासपीठ मिळावं. आणि मगाशी जसं मृणालताई म्हणालीत, मी देखील माझ्या व्याख्यानामध्ये नेहमी 2 गोष्टी सांगतो की आपण मुलं लहानाची मोठी करतो, पण आज मोबाईल नावाचं हे यंत्र घरामध्ये आलं आणि आज आयांना असं वाटतं की माझं अर्धं काम सोपं झालं. अगदी छोट्या बाळ जर दूध पित नसेल तर पूर्वी त्याला लाकडाची चोखणी सर तोंडात द्यायची, आपल्याला लहान आठवत असेल. आता ती लाकडाची चोखणी गेली, सगळंच गेलं. एखादा मुलगा जर खात नसेल, झोपत नसेल तर हातात मोबाईल दिला जातो, पण त्या चोखणीचं वेगळेपण वेगळं होतं, मोबाईलचं वेगळं आहे. अशा काळामध्ये कुठेतरी ही मुलं त्याच्या मागे धावतात आणि मग त्याच्या आहारी जातात. म्हणून पालकांना मी फक्त एकच गोष्ट सांगेल की आपल्या मुलांना उमलत्या वयामध्ये हे त्यांचं भावविश्व उमलत असतं. ही कोवळी फुलं असतात, हा मातीचा गोळा असतो. ह्या मातीच्या गोळ्याला आपण जसा आकार देऊ तशी ती मुलं घडतात. आपण एखाद्या झाडाला जसं पाणी देऊ तशी चांगली फळं येतात. म्हणून आपल्या मुलांना आपण योग्य पद्धतीने संस्कार दिले पाहिजेत. आमचे भाऊसाहेब जंजिरेसुद्धा या ठिकाणी आले, त्यांचे मी स्वागत करतो. आणि एक गोष्ट फक्त या ठिकाणी सांगतो, मला ती गोष्ट खूप आवडते. अशी छोटी बालवाडीतली मुलं होती आणि पवार मॅडमसारख्या एका प्राचार्याने मुलांना सांगितलं की बाळांनो, आपल्या वडिलांचं छान चित्र काढून आणा. आपल्या मुलांचं आईवडिलावर खूप प्रेम असतं. प्रत्येक मुलाने आपलं छानपैकी वडिलांचं चित्र काढलं. कोणी नाक मोठं दाखवलं, कोणी लांब केस दाखवले, काहींनी टक्कल असलेले पप्पांचं टक्कल दाखवलं. आणि एका मुलाचं चित्र मॅडमांनी पाहिलं, त्याने आपल्या पप्पांचे कान काही काढलेले नव्हते. आता मॅडमला वाटलं की पप्पांना कान नाही म्हणजे पप्पांना कान नसतील. मॅडमांनी त्या बाळाला विचारलं, अरे बाळा तू चित्र छान काढलंयस, पप्पांची मिशी दाखवली, नाक दाखवले, पप्पांना कान नाहीत का तुझे? तो म्हटलं आहेत ना मॅडम, पप्पांना 2 कान आहेत, पण गेली 4-5 दिवस मी पप्पांना सांगतोय मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे. ते म्हणतात मला काम आहे, बाहेर जायचंय. मला वाटलं माझ्या पप्पांना कानच नाही. गोष्ट छोटी आहे, पण एक लहान वयातला मुलगा कसा विचार करतो की वडिलांना जर मुलांशी संवाद करायला वेळ नसेल तर या मुलांचं भावविश्व कसं घडेल. संवादी गोष्ट महत्त्वाची आहे. संवादातून संस्कार दिले जातात आणि संस्कारातूनच या मुलाचं भावविश्व वाढत जातं. मी नेहमी पालकांना सांगतो की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांना आपण वेळ दिला पाहिजे. संवाद ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अगदी छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो, बरेच पाहुण्यांचं भाषण ऐकायचं आहे. संस्कार नावाची गोष्ट सध्या खूप महत्त्वाची आहे. घरामध्ये आजी आजोबा नावाचं संस्काराचं विद्यापीठ पूर्वी घरात होतं आणि आजी आजोबा जरी निरक्षर असले तरी त्यांच्या मांडीवर बसून देशाला, महाराष्ट्राला सांभाळणारी मोठी नेतृत्व जन्माला आलीत. एवढं सामर्थ्य त्या आजी आजोबांच्या मांडीमध्ये होतं, गोष्टींमध्ये होतं. पण आज आजी आजोबा नावाची गोष्ट या 2 बेडरूमच्या 1 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये आजी आजोबा कुठेतरी गावाच्या वेशीत अडून पडलेत आणि या मुलांना सांगणारं कोणी नाही, संस्कार देणारं कोणी नाही. अशा काळामध्ये
संस्काराचं गुणपत्रक मुलांचं बाजूला राहतं. मी नेहमी पालकांना सांगतो की गुणांचं गुणपत्रक तर भरलं पाहिजेत, पण त्यासोबत संस्काराचं गुणपत्रक सुद्धा भरलं पाहिजे. मार्क त्याला पुढे आयुष्यामध्ये नेतील, पण संस्कार कसं जगायचं हे त्याला शिकवतील. म्हणून गुण 1% कमी मिळाला तरी चालेल, पण संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आणि आज आम्ही पाहतो संस्काराचं खत आमच्या मुलांना कमी मिळतंय. म्हणून ही पिढी अशी कुपोषित झाली की काय, दिसायला छान गोंडस दिसतात, पण संस्कार नावाची गोष्ट माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते. म्हणून साने गुरुजींची गोष्ट अर्ध्या मिनिटाची सांगतो की संस्कार काय असतात. साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, की आईने मला संस्कार दिले म्हणून मी देशासाठी काहीतरी करू शकलो. साने गुरुजी अगदी 5-6 वर्षाचे होते. त्यांचं लहानपणी पंढरी नाव त्यांचं नाव. आई त्याला पांडुरंग किंवा पंढरी म्हणत असे. एकदा या 5-6 वर्षाच्या पंढरीने हट्ट धरला. आई त्याला अंगणामध्ये आंघोळ घालत होती साने गुरुजींना, आणि साने गुरुजी म्हणाले पंढरी की आई माझ्या पायाला माती लागेल, तू तुझा पदर खाली पसरव, मी त्या पदरावरती पाय ठेवतो आणि घरात जातो. आई आपल्या मुलांसाठी सारं करते. आंघोळ झाल्यानंतर आईने आपला पदर पसरवला. तो छोटा पंढरी पदरावरती पाय ठेवून घरात गेला. घरात गेल्यावर देवासमोर दिवा लावताना आई त्या पंढरीला एक वाक्य म्हणाली. ते वाक्य किती महत्वाचे बघा, की पंढरी तू जसा पायाला माती लागू नयेस म्हणून काळजी घेतो, तशी मनाला सुद्धा वाईट विचारांची माती लागू देऊ नको. पायाला लागलेली माती धुता येते, पण एकदा का तुझ्या आयुष्याला वाईट विचारांची माती लागली तर त्या आयुष्याची माती केल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात संस्कार. पण आज किती आयांना आपल्या मुलांना हे सांगायला वेळ आहे, हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. आज आम्ही महासत्तेकडे जातो आहोत, पण ही चिमुकली मुलं कोमेजून जाता कामा नयेत. यांचं भावविश्व समृद्ध झालं पाहिजे. ती जबाबदारी तुमची, आमची आणि संस्थेची आहे. देसले सर आणि देसले मॅडम त्याच भूमिकेतून काम करतायत. संस्था किती मोठी आहे याला महत्त्व नाही, त्या संस्थेमध्ये काय दिलं जातं. सरस्वती एज्युकेशन ही संस्था मुलांना संस्कार देते, मुलांना भविष्य देते आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे ही शिकवणारी संस्था आहे. म्हणून सर तुमच्याशी या संस्थेमध्ये काम करायला आनंद वाटतो. आज मृणालताई येऊन गेल्यात, एवढी मोठी माणसं तुम्ही आलेत. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही ह्या ठिकाणी आलात. आणि शेवटी मुलांना घडवताना संस्कार नावाचं पाणी, संस्काराचं खत मात्र द्यायला विसरू नका. आपली मुलं आपल्याला फक्त यंत्र, पैसे कमवणारं यंत्र बनवायचं नाही, तर माणूस म्हणून ते कसे सुखाने जगतील हे आपल्याला शिकवायचे. त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं लागेल. सर तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली. मलाही नेमकं शाळेत जायचं आहे, मी हाफ डे काढून आलो आहे, पण मी तुमचं 2-3 लोकांचं भाषण ऐकून जाईल. मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद पिंगळे सर. कायमच अतिशय छान आणि समर्पक मनोगत मांडण्याचं शैली असणारे पिंगळे सर खरं तर प्रसिद्ध साहित्यिक आहेत आणि अर्थातच साहित्य परिषदेमध्ये खूप मोठं काम असणारे माननीय पिंगळे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. आणि यानंतर पुढच्या पुरस्काराकडे वळण्यापूर्वी माननीय भाऊसाहेब जंजिरे इथे आहेत, त्यांना मी निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. माननीय श्री भाऊसाहेबजी जंजिरे यांना विनंती आहे. आपण आता पुरस्कार तिसरा शेवटचा पुरस्कार प्रदान करतो आहोत, तो आहे उद्योगरत्न पुरस्कार. आणि अर्थातच आत्ता तुम्ही बघितलं की मी भाऊसाहेबांना मंचावर निमंत्रित केलं आणि आता तुम्हाला उद्योगरत्न पुरस्कार मी अनाऊन्स करते आहे. तो पुरस्कार अनाऊन्स करताना मला जास्त आनंदाने सांगावंसं वाटतं, कारण इंडोटेक इंडस्ट्रीजच्या संचालिका आणि अर्थातच ज्यांच्या नावामध्येच सूर आणि छान असा मधुसंगम सामावलेला आहे, अर्थातच हेमलता या नावाला सार्थ करणारं व्यक्तिमत्व ज्या हेमलता जंजिरे यांना यावर्षीचा उद्योगरत्न, सरस्वती उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला जातोय. कारण स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व उद्योग क्षेत्रामध्ये करत कबीर कहे कुछ उद्यम कीजिए, कबीर कहे कुछ उद्यम कीजिए, आप खाए और औरन को दीजिए हा संत कबीरांनी मांडलेला दोहा आपल्या कार्यामधून सार्थ करणाऱ्या सौ हेमलता जंजिरे यांना यावर्षीचा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला जातो. अनेक स्त्रियांना, अनेक गरजू लोकांना आपल्या इंडस्ट्रीच्या माध्यमाने, आपल्या उद्योगाच्या माध्यमाने रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या खऱ्या शिलेदार
स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हेमलता जंजिरे यांना यावर्षीचा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. धन्यवाद. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करेन आणि यानंतर मान्यवरांचे यथोचित सन्मान झाले आहेत, पण मी मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण स्थानापन्न व्हायचं. आणि मंडळी जेव्हा मान्यवरांची मनोगत घेतं तेव्हा खूप एक महत्त्वाची गोष्ट असते. समोरच्या चेअरवर बसले जातात तेव्हा ते इन्व्हायटीज असतात, स्पेशल इन्व्हायटीज असतात, विशेष निमंत्रित असतात. पण मंचावरच्या खुर्चीवर बसवलं जातं तेव्हा ते मान्यवर असतात. मग हे सगळं आहे ते भौतिक अंतर, म्हणजे त्यामध्ये असणारं भौतिक अंतर कारणीभूत नसतं, तर त्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राधान्यक्रम आपल्या वैयक्तिक जीवनाला न देता सामाजिक उत्तरदायित्वाला दिलेला असतो, म्हणून त्यांना मान्यवर म्हणून निमंत्रित केलं जातं. आणि म्हणूनच मान्यवरांचं मनोगत घेण्यापूर्वी त्यांचा परिचयसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आजचा कार्यक्रम मृणालताईंना जो जीवनगौरव प्रदान केला गेला, तो जीवनगौरव ज्यांच्या हस्ते प्रदान केला गेला ते प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक माननीय गरुड सर. हे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करण्यापूर्वी नेहा देसले हिला विनंती करेन की सरांचा अल्प परिचय तिने करून द्यावा. माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय उपस्थितांनो, आज मला ज्या व्यक्तिमत्वाविषयी काही शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय डॉक्टर दिलीप गरुड सर. ते एक आदर्श शिक्षक, अभ्यासू संशोधक, संवेदनशील साहित्यिक आणि समाजासाठी सातत्याने कार्य करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. डॉक्टर दिलीप गरुड यांनी BSc, MA, MEd आणि PhD असे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, येरवडा, पुणे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून आज ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचे कार्य आजही तितकेच प्रभावी आहे. त्यांना 35 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव लाभला आहे. ते केवळ शिक्षकच नाहीत तर शिक्षण संकल्प या मासिकाचे संपादक सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक विचारांना दिशा दिली आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कार आणि समाज प्रबोधन या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन व मार्गदर्शन देखील केले आहे. त्यांनी अनेक पुस्तके संपादित केली असून विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील 30हून अधिक पुस्तकांशी त्यांचा संबंध आहे. डॉक्टर दिलीप गरुड हे साने गुरुजी संस्कार साधना संस्थेचे अध्यक्ष, मूल्याधिष्ठित शिक्षण, संस्कार, मानवता आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत. त्यांनी आजवर 300 पेक्षा अधिक व्याख्याने केली आहेत. त्यांच्या विचारांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा खोल प्रभाव आहे. समानता, शिक्षण, मानव मूल्ये आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रसार करणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय राहिले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि जीवनमूल्यांचे शिक्षण देण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे डॉक्टर दिलीप गरुड यांचे संपूर्ण जीवन हे ज्ञान, संस्कार, साहित्य आणि समाजसेवा यांचे सुंदर संमिलन आहे. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. आज सरांचा परिचय करताना एवढंच म्हणेन की डॉक्टर दिलीप गरुड यासारख्या शिक्षकांचा आणि विचारवंतांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. धन्यवाद. धन्यवाद नेहा. आणि यानंतर लगेचच माननीय गरुड सरांना मी निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी मनोगत व्यक्त करावं. मला सूचना देण्यात आली की सर शॉर्टमध्ये घ्या म्हणून. मीही शॉर्टमध्ये घेतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रशालेच्या प्राचार्या, समोर बसलेले सगळे पालक बंधू भगिनींनो, मृणालताई देव कुलकर्णी इथं आल्या होत्या
त्यांनी माझ्या हस्ते सत्कार स्वीकारला. ते त्यांचं भाषणही करून गेल्या. मी त्यांना असं म्हटलं की माझं भाषण ऐकायला तुम्ही नाही येत. तर त्या असं म्हणाल्या, इथं भाषण रेकॉर्ड होणार आहे आणि ते माझ्यापर्यंत पोचेल, त्यामुळे तुम्ही नक्की माझ्याबद्दल काय म्हटला ते मला नक्की कळेल. या पुरस्कारासाठी विदा पिंगळे यांचा मला फोन आला की मृणाल देव कुलकर्णी यांचा सत्कार, त्यांना जीवनगौरव पुरस्कार तुमच्या शुभ हस्ते द्यायचा आहे. मी म्हटलं सर मी देईन, पण माझ्यात तुम्ही असं काय पाहिलं? ते म्हणाले तुम्ही शिक्षक आहात आणि शिक्षक ही तुमची फार मोठी क्वालिफिकेशन आहे, तसं गडबडून जाऊ नका. पिंगळे सर आणि मी आम्ही दोघंही साने गुरुजींचे चाहते आहोत. आता तुमच्या भाषणामध्ये सुद्धा तुम्ही एक प्रसंग सांगितला, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो, अशी श्यामची आई बयो श्यामला सांगते. हीच गोष्ट प्राध्यापक माधव वजे यांनी इंग्लंडमध्ये सांगितली. इंग्लिशमधल्या मुलांना इंग्लिशमधलं गोष्ट सांगितली. माधव वजेने श्यामच्या आईमध्ये श्यामची भूमिका केलेली आहे. आणि मग गोष्ट सांगून झाल्यावर एक मुलगा त्यांना असं म्हणाला, सर पायाला घाण लागू नये म्हणून जप हो, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो हे सांगितलं, पण मनाला घाण लागलीच तर ती कशाने धुवायची? त्याला कुठला साबण आहे? तेव्हा माधव वजे असं म्हणाले की आपण जेव्हा दुष्कृत्य करतो, वाईट कर्म करतो, तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो, तेव्हा आपल्या डोळ्यामधनं घळ गळगळ अश्रू ओघळतात आणि मन धुतलं जातं. असा पुढचा पाठ माधव वजे यांनी पूर्ण केला. मृणाल देव कुलकर्णी ह्या फार मोठ्या अभिनेत्री आहेत आणि स्क्रीनवर आपण त्यांना नेहमी पाहतो, रंगमंचावर पाहतो, त्यामुळे त्या प्रसिद्ध असतात. सेलिब्रिटीज आहेत त्या. क्रिकेटमधले लोक, सिनेमामधले लोक आपल्या भारतीय लोकांच्या दृष्टीने देव असतात. पण शिक्षकांना सुद्धा देव मानलं पाहिजे, कारण शिक्षक, टीचर, ही इज अ वन मॅन आर्मी. एका माणसाचं सैन्य म्हणजे शिक्षक आणि तो विद्यार्थ्याच्या अज्ञानाशी लढत असतो. तो कदाचित जास्त प्रसिद्ध नसेल. विनोबांनी शिक्षणाची व्याख्या केली. आपण सगळे पालक आहात म्हणून एक 5 मिनिटं बोलतो. अध्यक्ष साहेब चालेल का? दातोड खाऊ नका गरीबावर. विनोबाने शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची कमीत कमी व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे, सत्संगती, चांगल्यांची संगती धरा, ही शिक्षणाची कमीत कमी व्याख्या. आणि शिक्षणाची मोठीत मोठी व्याख्या म्हणजे कुठले? आत्मज्ञान. स्वतःला समजून घ्या, स्वतःला ओळखा, आपण कोण आहोत, या दुनियेत कशासाठी आलो, काय काम करायचे, हे स्वतःचं स्वतःला ओळखा, म्हणजे आत्मज्ञान. साने गुरुजी, विनोबा हे खरं म्हणजे साने गुरुजी तर शिक्षकच होते. प्रत्यक्ष वर्गामध्ये अध्यापन केलं. पण कसं अध्यापन केलं? काही मुलांना फी भरायला पैसे नव्हते कोते सर, आणि त्यांना कळलं की ही मुलं शाळा सोडणार आहेत. मग गुरुजींनी त्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, बाळा हो, शाळा सोडू नका, तुम्ही खानदेशामधले आहात, ग्रामीण भागातली मुलं वसतिगृहामध्ये शिकत होती, मी तुमची फी भरेन. आणि कशी फी भरायची? पगार झाल्यानंतर एका पुडीमध्ये ते काही 2 आणे 3 आणे फी असेल ते ठेवायचे. त्या मुलाला बोलून घ्यायचे, अरे किशोर इकडे येतो, आणि हळूच त्याच्या हातामध्ये पुडी द्यायची, ही तुझी या महिन्याची फी. बाजूला का बोलून घ्यायचे? मुलांच्या देखत पैसे द्यायचे नाही, त्याचा इन्सल्ट होईल, त्याचा अपमान होईल. मी काहीतरी तुझ्यावर उपकार करतो म्हणून तू शिकतो असं नाही. कारण मी सुद्धा एकेकाळी, म्हणजे साने गुरुजी सुद्धा म्हटले, मी सुद्धा एकेकाळी वार लावून शिकलोय, माधुकरी मागून शिकलोय. आजच्या मुलांना पिंगळे सर माधुकरी म्हणजे काय समजणार सुद्धा नाही, वार लावून शिकणं म्हणजे काय समजणार नाही. वार लावून म्हणजे सोमवारी यांच्या घरी जेवायचं, मंगळवारी दुसऱ्या माणसाच्या घरी, बुधवारी तिसऱ्या माणसाची, असे साने गुरुजी शिकले. या संकल्पना मुलांना सांगितल्या पाहिजे. आजच्या मुलांना सगळ्या भौतिक सुविधा आहेत. आम्ही ग्रामीण भागात शिकलो, पिंगळे सर मॅट्रिक होईपर्यंत पायाला चप्पल नव्हती. आत्ताच्या मुलांना चपला भरपूर आहेत, टी व्ही पाहिला आहे, शाळा सोडायला गाडी आहे, सरकारने मधल्या वेळचा आहार दिला आहे. पण शिक्षण ही संकल्पना कमी कमी होत चाललेली आहे. अभ्यास करत नाही आहेत.
आणि मग सारखं आईला सांगावं लागतं टी व्ही पाहू नको. समर्थांनी सांगितलंय अभ्यासे प्रकट व्हावे, नाही तर झाकोने असावे, प्रकट होऊनी नासावे, हे बरे न होय. अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाला पर्याय नाही, श्रमाला पर्याय नाही, कष्टाला पर्याय नाही. एकच सांगतो आणि थांबतो, जास्त लांबत नाही, कारण पिंगळे सरांना पण शाळेत जायचे, अर्धवेळ रजा आहे, आणि आम्हाला सुद्धा शिक्षण संक्रमणच्या मीटिंगला जायचे. विनोबा असं म्हणाले, शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा. विद्यार्थी परायण म्हणजे विद्यार्थ्यामध्ये इतका तल्लीन झाला पाहिजे, तन्मय झाला पाहिजे, त्याच्या भावजीवनाशी एकरूप झाला पाहिजे. शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी हा शिक्षक परायण असावा. दोघंही ज्ञानपरायण असावेत, आणि ज्ञान हे सेवापरायण असावं. ज्ञान कशासाठी? सेवेसाठी. सेवा कोणाची? आईवडिलांची सेवा. आता तुमची आई आली होती ना इथं, त्यांना मी विचारलं कसं वाटतंय, ते म्हणली फार बरं वाटतंय, चालता येत नाही पण तरी सुद्धा मुलाचा आणि सुनेचा सत्कार पाहताना आनंद वाटतो. सेवा कोणाची? आईवडिलांची सेवा, गुरुजनांची सेवा, समाजाची सेवा, राष्ट्राची सेवा. ही सेवा करता आली पाहिजे. त्यासाठी शिक्षण. एकच प्रसंग सांगतो सर, जास्त घेत नाही. मी कोकणामधल्या एका शाळेमध्ये गेलो होतो. अनेक ठिकाणी गोष्टी सांगायला जातो. ते शाळेचं मी निरीक्षण केलं. प्रत्येक मुलगा शाळेची पायरी चढत असताना असं दर्शन घ्यायचा आणि मग दप्तर घेऊन आत पळत जायचा. अरे म्हणलं काय मुख्याध्यापकांनी वळण लावले. शाळेत आत शिरताना शाळेच्या पायरीला नमस्कार करायचा आणि मग तो आत जायचा. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या मनामध्ये शाळा म्हणजे ज्ञानमंदिर ही संकल्पना रुजलेली आहे. हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि तिथं मी आत प्रवेश करतोय. आणि तिथं छान सुविचार लिहिला होता. काय सुविचार होता? ज्ञानासाठी आत या, सेवेसाठी बाहेर पडा. ज्ञान घेऊन समृद्ध व्हा आणि बाहेर पडताना समाजाची सेवा करा. शिक्षणाबद्दल थोडेसे विचार सांगितले, पालकांनी ऐकून घेतले. मृणालताईला हे माझं भाषण पाठवा. हां, त्यांनाही वाटलं पाहिजे की नक्की हा गरुड मानुष्य काय बोलून गेला आपल्याबद्दल. आणि आता जास्त वेळ घेत नाही, या गरुडांच्या गरुड पुराणाला इथं थांबवतो आणि माझं भाषणाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय जगत. अतिशय छान असं मनोगत सरांनी व्यक्त केलं. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सरांसाठी होऊन जाऊ दे. पालकांना विनंती आहे, शेवटची 2 मनोगत आहेत. आम्हाला खूप जाणीव आहे की तुमच्या बालचमूंचे सादरीकरण पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. म्हणून सर्वप्रथम खरं तर आजचा जो दाम्पत्य पुरस्कार ज्यांना मिळाला आहे ते माननीय यशवंत मानखेडकर यांना विनंती की त्यांनी 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर अध्यक्षीय समारोपासाठी मी कोते सरांना निमंत्रित करेन. तत्पूर्वी माननीय यशवंत मानखेडकर. सरस्वती शिक्षण संस्था जी आहे, या संस्थेच्या वतीने आज खूप सुंदर सोहळा आयोजित केला आहे. बोलायला सगळे उत्सुक आहेत, पण आपल्या सगळ्या चेहऱ्यावरचे हावभाव आम्हाला इथे कळतात. सर्वप्रथम सरस्वती एज्युकेशन संस्थेचे संस्थापक आदरणीय सुनीलजी देसले सर आणि मॅडम, त्याचबरोबर शोभाताई कुलकर्णी आणि जी परीक्षण मंडळ होतं त्यांनी आदर्श दाम्पत्य पुरस्कार मला दिला. त्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे. आणि मुलांचा प्रत्येकांना भाषणापेक्षा आपण बसलेल्या सगळ्यांना, पालकांना विशेषतः, आपल्या मुलांचा परफॉर्मन्स बघण्याची इच्छा जी आहे ती प्रगल्भ आहे. त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही. पुन्हा एकदा संस्थेचे आभार मानतो आणि थांबतो. मनपूचं खूप मोठं काम असतं, कारण घोंगडी त्यांच्याखाली अडकलेली असते. म्हणून माननीय कोते सरांना विनंती की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. एज्युकेशन फाउंडेशनच्या आजच्या ॲन्युअल फंक्शन या श्रेणीच्या कार्यक्रमासाठी आत्ताच अतिशय सर्वांना मार्गदर्शन असं भाषण केलं, मनोगत व्यक्त केलं असे आदरणीय दिलीप गरुड सर. तत्पूर्वी ज्यांनी अतिशय चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांचा सन्मान केला असे आमचे मित्र आदरणीय यशवंत मानखेडकर, साहित्यातलं एक, पुणे शहरातलं म्हणजे महाराष्ट्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, आणि आमचे मित्र आदरणीय विदा पिंगळे सर.
मिसेस सायली सांबारे, आदरणीय श्री संजय बराटे, आदरणीय जंजिरे भाऊसाहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ हेमलताताई, प्राचार्य अनिता पवार आणि ज्यांनी सर्व हा प्रपंच उभं केला असे दोघे पती पत्नी आमचे मित्र आदरणीय सुनील देसले सर आणि सौ सुरेखाताई. आणि या सर्व कार्यक्रमासाठी अतिशय शब्दांचा साधशृंगार जिनं चांगल्या पद्धतीने घातला ती सर्वांची आवडती शुभा कुलकर्णी. शिक्षण संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम लोक घेत आहेत मुलांच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, परंतु देसले सर आणि देसले ताई मी फार थोडी लोक अशी पाहिलीत का जे समाजातल्या लोकांना सन्मान देऊन सन्मानित करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं काम तुमच्या जीवनातलं आहे. शिक्षण संस्था मीही चालवतो. मी पुण्यातही शिक्षण संस्था आहे, माझ्या गावाकडे स्वतःची शिक्षण संस्था आहे, परंतु असा पुरस्कार माझ्या कधी आमच्या डोक्यात आला नाही. तुम्हाला सलाम आहे, कारण हे चांगलं काम करताय तुम्ही. कारण विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असताना समाजाला घडवण्याचं काम करतात आणि समाजाला जे चांगले लोक काम करतात त्यांना इतरांना आदर्श मिळतो की असं चांगलं काम केल्यानंतर समाजामध्ये सुद्धा आपला सन्मान होतो आणि ती प्रेरणा देण्याचं काम देसले सर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये करतायत. तुम्हा दोघांना उभे त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. बाकी शिक्षण संस्था या संस्थेच्या आता कार्यक्रमाचं मला अध्यक्ष केलं आहे. खरं तर मला एका कार्यक्रमामुळे एक महत्त्वाची मीटिंग होती, उशीर झाला आणि तरी अध्यक्ष म्हटल्यावर हे फार मोठं धर्मसंकट असतं. कुठल्याही कार्यक्रमाचा अध्यक्ष होणं म्हणजे बरेच वक्ते बोलून गेलेले असतात, विषय शिल्लक राहत नाही आणि हळूहळू श्रोते उठून जाऊ जातात. त्यामुळं कधी कधी अध्यक्षाला प्रश्न असतो की काय बोलावं, परंतु विषय खूप चांगला आहे आजचा बोलण्यासारखा आणि विद्यार्थी आहेत, पालक आहे आणि अतिशय आत्मीयतेने इथं बसलेले आहेत, त्याचा मला फार आनंद आहे. परंतु मुलांचं सगळ्यांचं बघण्याचं काम कार्यक्रम, त्यांचं सांस्कृतिक जो काही कार्यक्रम आहेत ते बघण्याचा आनंद पालकांनाही घ्यायचा आहे आणि आम्हालाही घ्यायचा आहे. त्यामुळे मी जास्त तत्त्वज्ञान पाळत नाही, फक्त एकच गोष्ट सांगतो त्यात तुमच्या लक्षात येईल. मी काम करत असताना संस्थेमध्ये पुणे शहरामध्ये ज्यांची मुलं परदेशामध्ये शिकत आहेत असे काही पालक एकत्र आहेत. ते सर्वजण मला भेटायला आले आणि आमची चर्चा चालू असती. चर्चा चालू असताना एका महिलेला मी विचारलं, ताई तुमचा मुलगा काय करतोय? माझा मुलगा अमेरिकेला आहे. आणि म्हटलं अतिशय उच्च पदावर असेल, कारण अमेरिकेत असणारा मुलगा म्हटल्यानंतर सर्वसामान्य नसतं, तो खूप शिक्षित असेल, खूप जास्त शिकला असेल आणि वर्गामध्ये हुशार असेल. मला म्हणे साहेब माझा मुलगा हुशार, माझा मुलगा टॉपर. आणि कुठल्या आईला आपला मुलगा हुशार असेल त्याचं कौतुक असतं आणि असं काही गैर नाही, चांगलंच आहे, ते एक अभिमानास्पद आहे, असं ते कौतुक होतं. आणि ते सगळं बोलत राहिल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विषयांत गेल्यानंतर बोलता मी त्यांना एक म्हटलं, ताई तुम्हाला एक प्रश्न विचारा म्हणे. तिला आनंद वाटला, मी प्रश्न काय बोलते म्हणून. म्हटलं ताई तुमचा मुलगा एवढा हुशार, एवढा टॉपर, इतका चांगला पगार आहे त्याला, तो अमेरिकेसारख्या राज्यामध्ये, जगातलं सगळ्यात मोठं राज्य ज्याच्याकडे आपण सगळ्या आत्मीयतेनं बघतो, एक अभिमानाने बघतो, अशा राज्यामध्ये तुमचा मुलगा सर्व्हिस करतोय आणि तुम्हाला एकुलता एक मुलगा, तुम्हाला मुलगी नाही, सगळं आयुष्य जीवन तुमचं त्या मुलावर अवलंबून आहे. असं असताना कुठल्या आईबापांना आपल्या मुलाबरोबर राहायला आवडतं? इथे काय प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी आईवडिलांना आवडत नाही, मुलांबरोबर नातवंडाबरोबर जीवन जगावं, असा आनंदाचा क्षण हा त्यांच्या जीवनात असावा असं प्रत्येक आईवडिलांना वाटलं. असं असताना तुम्हाला तुमचा मुलगा का नेत नाही? मी जेव्हा प्रश्न विचारला त्या बाईचं मान तटकन खाली आली आणि ती नर्वस झाली चेहऱ्यावर. मी थोड्या वेळ त्यांचं बोलून त्यांची माफी मागितली. म्हणत आहे मी तर माझं काय चुकलंय का? हळूच बोलले, चुकलं नाही तुमचं. मग मी म्हटलं मी आता बोलतो. म्हटलं ताई तुमचं चुकलंय, तुमचं चुकलंय. म्हटलं काय चुकलं तुम्ही? माझं म्हणे ताई हळूच मला बोलले ते, माझं काय चुकलंय? म्हटलं ताई तुम्ही मुलाला चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन केलं, त्याला वाढवलं, त्याला शिक्षण दिलं,
तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला संस्कार दिले, पण तुमच्या मुलाची एकांगी वाढ झाली. तुमचा मुलगा शाळेत जात असताना तुम्ही त्याला सांगितलं, तू कोणाशी तुझा हा डबा तू खायचा, कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी वाद करायचा नाही, कोणाशी संघर्ष करायचा नाही, आपला अभ्यास आणि आपण बरं. आणि एवढ्यानंतर तुम्ही त्याला तिथं घरून घरात आल्यानंतर त्याला घरात सुद्धा तसं अभ्यासात डोकवलं, खाण्यापिण्याची काळजी घेतली. याच्यापेक्षा तुम्ही काय वेगळं केलं? तुम्ही त्याला माणसात नाही जाऊ दिलं. तुमचा मुलगा लहान होता, तुमच्या मिस्टरांना चांगला पगार होता, 4 पोळ्या जास्त दिल्या असत्या. त्या निमित्ताने तुमचा मुलगा इतरांना वाटत दिला, मुळ्या दिल्या असत्या, त्याने त्याचा डबा दिला असता, तर त्याला द्यायची सवय लागली असती. आणि मित्रांमध्ये राहिल्यानंतर माणसात कसं वागायचं हे पुस्तकात नाही लिहिलेलं. पुस्तकात कुठेही तुम्हाला माणसात कधी वागायचं हे शिकलं नाही, वाचलं होत नाही. तुम्हाला माणसामध्येच जावं लागतं. तुमच्या मुलाला तुम्ही पुस्तकात घातलं, त्याला माणसात नेलं नाही, आणि त्यामुळे त्याला माणसात कसं वागायचं ही त्याला जमत नाही. म्हणून त्याच्या डोक्यामध्ये तुम्हाला तिकडे न्यायचा विषय येत नाही. पैसे तुमच्याकडे आहेत, पैसे त्याच्याकडे आहेत, परंतु तुम्ही दिलेले संस्कार जरी तुमच्या दृष्टीने चांगले असते तरी त्याच्या जीवनामध्ये त्याला वागण्यासाठी, त्याला जीवन जगण्यासाठी, समाजात कसं राहावं हे शिकण्यासाठी तुम्ही त्याला परावृत्त केलं. या दृष्टीने तुम्ही त्याला जबाबदार आहात. आणि असं म्हटल्यानंतर त्या बाईंनी रडत्या आवाजात हात जोडले, साहेब माझी चुकली. कारण माणसं, पुस्तकं वाचून माणसं मोठी होत नाहीत, माणसं वाचावी लागतात. माणसं वाचल्यानंतर जीवनात ते मोठी होतात. म्हणून इथं पालक आहेत, त्या पालकांना सगळ्यांना विनंती सांगतो का मुलांना शिक्षणाबरोबर समाजामध्ये वावरण्याचं ज्ञान त्यांना कसं येईल हे बघा. समाजात वागायचं कसं हे शिका. चांगल्या चांगल्या माणसांपर्यंत न्या. समाजात खूप चांगली माणसं आहेत, ते तुम्हाला कळणार नाही. पुस्तकात जे नाही ते माणसांमध्ये मिळतं. हे आत्मसात करण्याची बुद्धी त्यांना त्याच्यातून निर्माण होईल. आणि अशाप्रमाणे आपले चांगली मुलं चांगल्या पद्धतीने घडतील. ते तुमच्यासाठी, देशासाठी, समाजासाठी चांगले वागतील. अशा प्रकारचे मी माझं व्यक्तिमत्व तुम्हाला देतो. मी जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय देसले साहेबांनी त्यांच्या सर्व पर्यावरणावर इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय सरांनी अतिशय छान असा अध्यक्षीय समारोप केला आहे. अर्थातच सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन आणि इरा किड्सच्या वतीने टीचर्स ट्रेनिंगचा जो कोर्स चालतो, त्या TTCच्या सर्व कोर्सच्या आपल्या ज्या सहभागी आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं आणि त्यांचं आपण मान्यवरांच्यासोबत एक सामुदायिक छायाचित्र काढतो आहेत. त्यांना विनंती, कृपया त्यांनी पाठीमागे येऊन थांबायचं. आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा कोते सरांचे मनपूर्वक माझ्याकडनं व्यक्तिशः आभार व्यक्त करते. कारण जीवन म्हणजे झोपाळा, कधी वर तर कधी खाली, सतत झुलत राहायचं. कसं जगायचं ते इतरांना सांगायचं, हे आपल्या कृतीतून व्यक्त करायला हवं. हे पालकांना अतिशय छान असा संदेश माननीय सरांनी दिला. माननीय मानखेडकर सर आणि मीरा मॅम यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा संस्थेच्या वतीने देते. माननीय अशोक नकाते सर आणि नकाते काकू इथे आल्यात, त्यांचंही मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करते. माननीय पाणेकर सर आलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते. आणि यानंतर पालकांना विनंती आहे, आपण सादरीकरण घेणार आहोत आणि राहिलेले पुरस्कार शिक्षक विभागाचे ते शिक्षक विभागाने नंतर आपण घेणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि माझी अतिशय गोड मैत्रीण सायली सांबारे delightful and heartwarming performance. Our little stars truly looks us down memory lane with their innocence and talent.
Let us once again give a huge round of applause to our wonderful children, artists, and the beautiful presentation. आता आपण पुन्हा वळूयात आपल्या उर्वरित पुरस्कारांकडे. त्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते माननीय सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व डिरेक्टर माननीय देसले सर व माननीय देसले मॅम यांना. त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व गेस्ट, चीफ गेस्ट यांना मी रंगमंचावरती येण्यासाठी आमंत्रित करते. जसं आपली सरस्वती एज्युकेशनल फाउंडेशन संस्था वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करते, तसेच या संस्थेचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग असलेली आपली शाळा चाइल्डहुड इरा आणि त्यातील विद्यार्थी व पालक आणि शिक्षकेतर स्टाफ यांच्यासाठीही विशेष पुरस्कार प्रदान करते. त्यातील तर अशा काही पुरस्कारांचे वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत. वर्षभरामध्ये आपले स्कूल विद्यार्थ्यांसाठी जशा स्पर्धा आयोजित करतं त्याच पद्धतीनं पालकांसाठी सुद्धा काही स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातून पालकांना एन्करेज करण्यासाठी त्या स्पर्धेतून फर्स्ट, सेकंड, थर्ड उत्तेजनार्थ असे बक्षिसं काढली जातात व ती आपण या मोठ्या सोहळ्यामध्ये त्यांना प्रदान करत असतो. तर सर आणि मॅडम यांना मी मंचावरती वेलकम करते. आणि आता आपले यापुढचे पुरस्कार आहेत सरस्वती आदर्श शिक्षक पुरस्कार. मी आमच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पवार मॅडम यांना सुद्धा रंगमंचावरती आमंत्रित करते. आणि यापुढील पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात करूया. यातील पहिला पुरस्कार आहे सरस्वती आदर्श शिक्षक पुरस्कार, जो प्रदान केला जातो सौ धनश्री शर्मा यांना. मी माननीय सुनील देसले सर व देसले मॅम यांना तो पुरस्कार सौ धनश्री शर्मा यांना प्रदान करावा ही विनंती करते. मी धनश्री मॅडमना मंचावरती येण्यासाठी आमंत्रित करते. शिक्षक पुरस्कार जो की चेतना कुकावलकर मॅम यांना प्रदान केला जातो आहे, तेव्हा मी चेतना कुकावलकर मॅम यांना मंचावर आमंत्रित होण्याची विनंती करते. सरस्वती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होत आहे चेतना कुकावलकर मॅम. मी त्यांना मंचावर आमंत्रित करते व तो पुरस्कार देण्यासाठी मी मिस्टर अँड मिसेस रवळेकर सर्व मॅम यांना निमंत्रित करते.
पुरस्कार जो प्रदान होत आहे स्मिता कुलकर्णी मॅम, करिश्मा देशमुख मॅम आणि कस्तुरी पांडे मॅम. मी या तिघींनाही रंगमंचावर येण्यासाठी विनंती करते. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. मी मिसेस काळे यांना विनंती करते की त्यांनी प्लीज स्टेजवरती यावे. करिश्मा देशमुख मॅम, प्लीज कम ऑन द स्टेज. गुणवंत शिक्षक पुरस्कार करिश्मा देशमुख. हा पुरस्कार मी मिसेस काळे मॅडम यांना प्रदान करण्यासाठी विनंती करते. यापुढील सरस्वती गुणवंत शिक्षक पुरस्कार आहे कस्तुरी पांडे यांना. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते. मी नकाती सरांना स्टेजवर विनंती करते. यापुढील आपला अवॉर्ड आहे सरस्वती बेस्ट TTC अवॉर्ड, बेस्ट TTC स्टुडंट अवॉर्ड. तसेच मी मिसेस काळे सर आणि काळे मॅम आणि नकाते सर यांना विनंती करते की त्यांनी तो पुरस्कार देऊन मॅडमना गौरव करावा. यापुढील आपला सर्वात महत्त्वाचा आणि खूप माया, प्रेम, आपुलकीने भरलेला असा पुरस्कार आहे आणि तो म्हणजे सरस्वती बेस्ट मदर केअर अवॉर्ड. आणि तो जाहीर होत आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या लाडक्या शोभा वाघमारे यांना. तेव्हा मी शोभा वाघमारे मावशींना मंचावर आमंत्रित करते आणि त्यांच्यासाठी खरोखर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. कारण सर्व विद्यार्थ्यांच्या लाडक्या आणि शाळेमध्ये आईची जागा घेणाऱ्या अशा कोणी असतील तर त्या आहेत आमच्या शोभा मावशी. तर मी त्यांना मंचावर आमंत्रित केलं आहे आणि माननीय देसले सर व देसले मॅम आणि मंचावरील इतर मान्यवर मावशींना त्यांचा गौरव देऊन त्यांचा पुरस्कार करत आहे. या गौरवाचं नाव आहे सरस्वती बेस्ट मदर केअर अवॉर्ड. आणि कृपया पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आमच्या मावशींचं स्वागत करा. सरांना काही बोलायचं आहे? एक विशेष पुरस्कार आपण दिलेला आहे शोभा मावशींना, सगळ्या मुलांच्या पालकांच्या आवडत्या. आपल्याकडे त्या पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत आणि मुलांची एवढ्या चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. तर त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे अतिशय प्रामाणिक आहेत. कामामध्ये कुठेही कुचराई करत नाही. सगळ्या शिक्षकांच्या यांच्या आवडीच्या तर आहेतच आहेत, तर खूप प्रामाणिक. आणि त्यांच्या या सगळ्या प्रामाणिकपणाबद्दल आपल्याच काही पॅरेंट्सने त्यांची एक परीक्षा घेतली होती की माझ्या घरी आमच्या जाऊचे आणि याचे म्हणून 2-3 मुलं आहेत, त्यांना तुम्ही सांभाळाल का? मग तुम्हाला इथे किती पगार मिळतो? आम्ही दुप्पट काय तिप्पट तुम्हाला पगार देऊ. पूर्ण वेळ तुम्ही आमच्या घरी थांबा आणि आमच्या मुलांना सांभाळा. त्या सगळ्यांचं त्यांनी रिजेक्शन केलं की मला जो आपल्या या शाळेमध्ये या सगळ्या मुलांना देताना जो आनंद मिळतो आणि मला आपली संस्था अतिशय, मी कुठल्याही संस्थेमध्ये काम करणार नाही, फक्त मी आपल्याच संस्थेमध्ये काम करेल आणि त्यांना एक विशेष मदर केअर टेकर पुरस्कार म्हणून अवॉर्ड देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विशेष म्हणजे नुसतं किंवा फक्त ट्रॉफी हा पुरस्कार त्यांच्यासाठी तर महत्त्वाचा आहेच आहे,
पण आपल्या संस्थेकडनं त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करीत आहोत. एक आदर्श मदर केअरटेकर कशी असावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या शोभा मावशी. धन्यवाद. थँक्यू सर. आणि अभिनंदन आमच्या सर्वांच्या लाडक्या शोभा मावशींचं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात आमच्या शोभा मावशींसाठी. मावशींच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आणि आत्तापर्यंत मुलांची घेतलेली जी काही केअर आहे त्याचं मिळालेलं हे बक्षीस आहे मावशींना असं वाटतंय. हो ना मावशी? हो म्हणतात आमच्या मावशी. थँक्यू मावशी वन्स अगेन आणि अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना. माझा वाघमारे शोभा असं का मी काम केलेच नव्हती पहिले. मी म्हणजे माझ्या घरातले मुलं आणि माझा एवढं सांभाळलेली होती. मी पहिल्यांदा इथे शाळेमध्ये काम केले तरी मला सरांतून सगळी माहिती मिळाली मुलांना कसं सांभाळा. आणि मला मुलं नसल्यावर तर अजिबात करमतच नाही. आणि मुलांमध्ये मला खूप आनंद मिळतो. आणि मुलं म्हणजे कसं देवाघरचे फुलं आहे. आणि सगळ्यांचा मला खूप छान सगळ्यांनी हे केलं, मदत केली. आणि खूप छान शाळेमध्ये काम करते असं काय नाही. आणि लेकरांना सगळे त्याचे मुलं म्हणजे सगळे माझेच मुलं आहेत असं वाटते मला. मुलांसाठी काही वेगळं वाटत नाही. कोणाची शी काढण्याबद्दल, कोणाची सू काढण्याबद्दल, कोणाचं डायफर काढण्याबद्दल. काही लोकांना वाटतं हिनं काय करते तिथे जाऊन डायफर काढते. काही लोक म्हणतात काय तिथं काय जाऊन काय करते सू काढते असं पण म्हणतात. पण मी ती इकडून सोडून देते आणि सगळ्यांना माझ्या मनापासून सहकार्य करते सगळ्यांच्या मुलांसाठी. आणि मी कधी कोणाला मारत नाही, कोणाला काही हे करत नाही. जेवढं झालं तेवढं माझं. धन्यवाद. दोन गोष्टी बोललो. बोलताना सुद्धा आमच्या मावशी किती भावनिक झाल्या होत्या सगळ्यांनी पाहिलं असेल. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि वळूयात आपला पुढील अवॉर्ड. यापुढील अवॉर्ड आहे चाइल्डहुड इरा बेस्ट पेरेंट अवॉर्ड. आणि हा अवॉर्ड प्रदान होत आहे प्राजक्ता काकडे आणि शीतल टाक यांना. तेव्हा या दोघींनाही मी रंगमंचावरती येण्यासाठी आमंत्रित करते. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मिस्टर अँड मिसेस रवळेकर यांना विनंती करते. Please come on the stage, Prajakta Kakade and Sheetal Tak. Best Parent Award, Childhood Era's Best Parent Award. जसं प्रत्येक शाळेसाठी विद्यार्थी महत्त्वाचे असतात तसंच आमच्यासाठी चाइल्डहुड इरा स्कूलसाठी पालकही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या निकषांवर बेस्ट पॅरेंटची निवड करतो आणि त्यांना सन्मानितही करतो. तर हा चाइल्डहुड बेस्ट पॅरेंट अवॉर्ड आत्ता प्राजक्ता काकडे व शीतल टाक यांना जाहीर झालेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते. कॉम्पिटिशन्स अरेंज केल्या होत्या आणि त्या कॉम्पिटिशनचा रिझल्ट आत्ता आपण इथे देणार आहोत. त्यातील पहिली कॉम्पिटिशन होती पूजा थाली मेकिंग कॉम्पिटिशन आणि विजेत्या आहे प्रथम क्रमांक सौ ज्योती सिंग. आणि मी त्यांना रंगमंचावरती आमंत्रित करते व आमच्या माननीय अनिता पवार मॅम यांनी त्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करावा अशी विनंती करते. दुसरं बक्षीस आहे सुनीता यादव यांचं सेम पूजा थाली मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये. सुनीता यादव मॅम प्लीज कम ऑन द स्टेज. पूजा थाली मेकिंग कॉम्पिटिशनचं तिसरं बक्षीस जात आहे डॉक्टर रेखा सिंग यांना. सो आय रिक्वेस्ट प्लीज कम ऑन द स्टेज. आपली पुढील स्पर्धा होती दांडिया गेटअप कॉम्पिटिशन. ही पालकांसाठीच आयोजित केलेली स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येत आहे सौ स्वाती मोहिते यांचा. तेव्हा मी त्यांना मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते. गेटअप कॉम्पिटिशन अश्लेषा बागडे also please come on the stage. And third award goes to
Jyoti Biradar ma'am. Please come on the stage. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या सर्व पालकांसाठी. जसं विद्यार्थ्यांचं कौतुक करतो तसं पालकांचंही करणं तितकंच गरजेचं आहे आणि यासाठी आपली शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठीच अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आपण करतो. And third award for Dandiya Get-up competition goes to Jyoti Biradar. I request please come on the stage, Jyoti Biradar. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत की सगळ्यांसाठी. सगळे विजेते आहेत तर त्यांना वाटलं पाहिजे आपण फार छान छान कॉम्पिटिशन पार पाडलेली आहे. यानंतर आपल्या तिसऱ्या विजेत्या आहेत ज्योती बिरादार मॅम. यापुढील आणि त्यामधील प्रथम क्रमांक आहे स्नेहल निकम. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते. यानंतर याच कॉम्पिटिशन म्हणजे फायरलेस कुकिंगमधला दुसरा अवॉर्ड जातो डॉक्टर रेखा सिंग यांना आणि तिसरा अवॉर्ड जातो दीपाली मोरे यांना. सो प्लीज कम ऑन द स्टेज. मी मिस्टर अशोक नखाते सरांना विनंती करते. फर्स्ट नंबर स्नेहल निकम. नखाते सरांना विनंती करते की त्यांनी हे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करावा. धन्यवाद सर. थँक्यू ऑल ऑफ यांना. डॉक्टर रेखा सिंग. मी नखाते सरांनाच विनंती करते, काळे मॅमना विनंती करते की त्यांनी अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करावा. अँड थर्ड प्राइज गोज टू दीपाली मोरे. यानंतर आपल्या शाळेतील पालक ज्या विद्यार्थ्याचं नाव आहे अबीर शिवंगेनीकर, तर त्यांच्या पालकांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर मी त्यांना मंचावरती आमंत्रित करते की त्यांनी कृपया 2 मिनिटांमध्ये त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माझा मुलगा अबीर ज्युनियर KGला आहे. तो चाइल्डहुड इरामध्येच शिकतोय. ही इज स्लाइटली हायपर ॲक्टिव्ह. पण आम्हाला असं लक्षात आलं आहे की शाळा त्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये सपोर्ट करते. दे हॅव अ व्हेरी इन्क्लुझिव्ह अप्रोच. त्यांचा खूप छान आणि सर्वांना मिळून मिसळून घेण्याचा जो अप्रोच आहे, त्याच्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यामधला बदल आहे तो आम्हाला इतक्या प्रकर्षाने जाणवला की त्याला शाळेत जायला खूप आनंद होतो. ही इज व्हेरी हॅपी टू गो टू स्कूल. ही एन्जॉयज द स्कूल आवर. इट इज अ व्हेरी बिग थिंग ॲज अ पॅरेंट फॉर अस अँड वी आर व्हेरी व्हेरी थँकफुल इरा फॉर दॅट. वन मोर थिंग इज दॅट व्हेनेवर वी हॅव अ प्रॉब्लेम्स, जे काही आम्ही मुलांच्या बाबतीत डिस्कस करतो आहे, आम्हाला प्रचंड कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक मिळतो ज्याच्यावर आम्ही मुलांच्या बाबतीत काम करू शकतो आहे. जे की पर्टिक्युलरली माझ्या मुलाच्या बाबतीत त्याच्या वाढीसाठी ज्या गोष्टी लागतात, आम्हाला अशा गोष्टींची गरज होती आहे. अँड वी आर एक्सपेक्टिंग चाइल्डहुड इरा टू कंटिन्यू दिस सपोर्ट, कंटिन्यू दिस सिस्टीम
for future because it is a very helpful thing for our kid. Thank you so much. आणि याच्यासाठी मी स्पेशली काही लोकांची नावं घेईन. आपल्या प्रिन्सिपल अनिता पवार मॅडम आहे असतील, टीचर ऐश्वर्या मॅम आणि स्पेशली मावशी आणि बरेचसे अशा स्टाफ्स मला नावं माहिती नाही आहेत, बट दे नो अबीर आणि ते अबीरसाठी खूप छान सपोर्ट सिस्टीम आहेत स्कूलमधले. मला वाटतं हे सगळ्याच मी हे ऑब्झर्व केलं की हे सगळ्या मुलांच्या बाबतीत दे आर व्हेरी सपोर्टिव्ह, व्हेरी इन्क्लुझिव्ह. थँक्यू सो मच हिरा फॉर दॅट. थँक्यू मॅम, तुम्ही दिलेल्या व्हॅल्युएबल कमेंट्सबद्दल थँक्यू सो मच वन्स अगेन. नाव आय रिक्वेस्ट टू ऐश्वर्या मॅम, प्लीज डिलिव्हर द vote of thanks on the behalf of Childhood Era team. Good afternoon everyone. As the curtain falls on another spectacular annual day, a symphony of talent, hard work and shared joy resonate through this hall. It's time to acknowledge the hands that helpful in our program. I am Aishwarya Garud and it's my distinct honor to deliver the vote of thanks on behalf of our entire school management. First, our deepest thanks to our esteemed chief guest, Honorable Mrs. Mrunal Dev Kulkarni, Honorable Dr. Dilip Garud, Honorable Mr. Suresh Kote, Honorable Mr. Yashwant Mankhedkar, Honorable Mr. V. Da Pindre, Honorable Mrs. Saili Sambhare, and special invitee and special awardees. Your presence graced this occasion. Thank you for sharing your valuable time with us. We extend our sincere appreciation to our visionary school management, our director Mr. Sunil Desle sir, our co-director Mrs. Surekha Desle ma'am, respected honorable our principal Anita Pawar ma'am, co-admin Mrs. Reshma ma'am, our all teachers, or our TTC student and all maushis. Your unwavering support and belief in holistic education provided the platform for this grand celebration. A huge round of applause for the organizing committee, technical team, volunteers, TTC students and support staff. Your seamless coordination, behind the scenes, hard work and dedication made every moment flawless. To our parents, thank you for your constant partnership and encouragement. Your belief in our school and your children's support potential is our greatest strength. Thank you to our wonderful audience and friends. And finally, to our stars of the day, our brilliant students. Last but least, Maushis, thank you so much for all your help in organizing this event. Your touch is everywhere and it wouldn't happen without you. One last time, I would like to express my sincere appreciation to each and every one of you. Thank you so much. I am now at the end of our program. मी सगळ्यांना विनंती करते की प्लीज नॅशनल अँथमसाठी सगळ्यांनी रेडी व्हा. मी आमच्या पूर्ण स्टाफला विनंती करते की त्यांनी अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक
जय हे जय 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 हे भारत माता की जय.